राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। एकदा रामरायाकडे मागणं मागूया। जय जय रघुवीर समर्थ, कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मन कळते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम, मस्तक टाळी दे रे राम, नृत्य कला मज, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम, उदा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम। जय जय रघुवीर समर्थ। श्री वाल्मिकी वर्णन करतात, यानंतर रामरायांनी दुसऱ्याचं दुःख काय आहे विचारायला, आपलं दुःख नंतर बघू, दुसऱ्याच्या दुःखे दुखवे, परसंतोषे सुखी व्हावे, अवघेचे सुखी असावे, ऐसी वासना, अशी सज्जनांची रीती असते। या न्यायाने सुग्रीवाला प्रश्न विचारला, नेमकं काय काय झालं सांग। खूप डिटेल्स आहेत आपल्याजवळ, जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात सांगतो की वाली नावाचा त्याचा थोरला भाऊ आहे आणि त्यांनी अनेक अन्याय सुग्रीवावर केलेले आहेत। वालीचा एक मित्र होता, त्याचं नाव मायावी। वाली आणि मायावी हे टेबल फ्रेंड्स होते, कळलं असेल आपल्याला काय ते। एकदा जास्तच झाली त्या मायावीला आणि त्या भानगडीत त्यांनी वालीशी भांडण काढलं। आता वाली समोर कुणाचंच काही चालत नाही। वाली हा इंद्रपुत्र आहे बरं का, इंद्राच्या अंशापासून झालेला आहे आणि सुग्रीव हा सूर्याच्या अंशापासून झालेला आहे। महाभारतात बरोबर विरुद्ध आहे। अर्जुन हा इंद्रपुत्र आहे आणि कर्ण हा सूर्यपुत्र आहे। आणि विशेष म्हणजे या अवतारात सूर्यपुत्राबरोबर हनुमंत राहिला आहे म्हणून त्याचा विजय झाला आहे। पुढच्या अवतारामध्ये इंद्रपुत्राबरोबर म्हणजे अर्जुनाबरोबर हनुमंत राहिलेत रथावर म्हणून त्याचा विजय झाला आहे। हनुमंत ज्याच्याबरोबर त्याचा विजय, बस। हनुमंत ही विजयाची देवता आहे।
तर झालं असं की त्या भांडणाचा परिणाम असा झाला की दोघांची फार झक्कापक्की सुरू झाली, मारामारी सुरू झाली. शेवटी मायावीला लक्षात आलं की आपल्याजवळ किती मायावी विद्या असल्या तरी याच्यापुढं आपलं काही चालणार नाही, आणि म्हणून तो पळून गेला. फार मोठ्या मोठ्या केव्ज आजही आहेत बरं, म्हणजे त्या गुहांमध्ये नगरं वसलेली आहेत. अमेरिकेत वगैरे काही काही इतक्या मोठ्या गुहा. अशा एका गुहेमध्ये तो शिरला त्या किष्किंधा वगैरे भागात, आणि सापडे ना. आणि या वेळेला वालीने सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीव पण त्याच्यावर मदतीला आहे, माझा भाऊ आहे, खूप प्रेम आहे वालीचं, अतिशय प्रेम आहे, वालीवर अतिशय प्रेम आहे सुग्रीवाचं. पण थोड्या गैरसमजानं किती माणसं बिघडतात. तो म्हणाला, मी आज जातो, किती वेळ लागेल मला माहिती नाही आहे, 1 वर्षभर वाट बघ, मी नाही आलो तर तू राज्य स्वीकार कर, नाही तर कोणीतरी दुसरा घुसेल तिथे. असा वालीने आज्ञा केली. आणि सुग्रीव तिथे, कारण तो जर इथे आला तर त्याला धरायला पाहिजे, म्हणून तू इथे राखणदार म्हणून गुहेच्या बाहेर राहा, म्हणून तो राहिला. आणि बराच काळ, जवळपास वर्षभर गेलं तरी कुणीच येईना. आणि वर्षाच्या शेवटी वर्ष झाल्यानंतर खूप धुशुम धुशुम असा आवाज आला, आणि आतून रक्ताचा पाट आला, आणि संपलं, काही एकदम बंद झालं. त्याला वाटलं आता यांनी त्याला मारला असेल तर तो बाहेर येईल, वाली बाहेर येईल, पण वाली बाहेर आला नाही. त्यालाही काळ बराच गेला. शेवटी मायावी बाहेर येईल आणि आम्हाला त्रास देईल म्हणून मोठाच्या मोठा दगड त्यांनी लावला. सुग्रीवानी स्वतः आणि आपल्या मित्रांसह मोठा दगड लावला की इथून मायावीचा आम्हाला त्रास, कारण मेलाय तो, माझा दादाच मेलाय, कारण अजून आला नाही आहे तो. आणि या स्थितीमध्ये पुढं असं झालं की सुग्रीव अगदी रडत, नाईलाजानं माझा दादा गेला, या स्थितीमध्ये येऊन किष्किंधेचं राज्य स्वीकारतो. थोड्या वेळानं वाली बाहेर आला, आणि वालीनं गैरसमज करून घेतला. आता गैरसमज करून घ्यायचा असं ठरवलंच असेल तर काय करणार. त्याला पाहिल्यावर याला आनंद झाला सुग्रीवाला, की अरे दादा तू आहेस का, असं झालं. स्वतःच्या वागण्याचं इंटरप्रिटेशन देऊच दिलं नाही वालीनं. इतकं मारलं त्या सुग्रीवाला की तू मुद्दाम असं केलंस. अहंकारी आहे वाली अतिशय, आणि अहंकारी मनुष्याला शास्त्रांनी मूर्ख म्हटलेलं आहे. मूर्खस्य पंचचिन्हानी, गर्वी, दुर्वचनी तथा हटी, अप्रियवादीच परोक्तन नैव मन्यते. मूर्खाची 5 चिन्ह. याचा विस्तार पाहायचा असेल तर आपण समर्थांचा मूर्ख लक्षण समास जो आहे तो वाचू शकता. म्हणजे असं वाटतं की बहुतेक आपल्याला पाहूनच हे लिहिलंय काय समर्थांनी. हां, किती बारकावा आहे, आणि हे सातत्यानं वाचलं ऐकलं गेलं पाहिजे, म्हणजे आपल्याकडनं ते घडणार नाही. समर्थांनी काही गंमत नाही केली. समर्थ म्हणले त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जाईल. कुणाचे दोष काढण्याकरता समर्थ लिहित नाही. तसा हा वाली आहे, अहंकारी, भयंकर, कुणाचं ऐकणार नाही. मीच महत्वाचा, माझाच पक्ष महत्वाचा, मीच निवडून येणार, माझे वडील महान. मूर्खपणा आहे. ग्राउंड लेवलला असलं पाहिजे, आणि आपली स्वतःची जी अभिजात बुद्धी आहे ती वापरली गेली पाहिजे, आणि सतत नवीन आपण फ्रेश असलं पाहिजे. आपल्या पेशी जशा फ्रेश असतात ना, तसं आपलं माइंडही फ्रेश ठेवलं पाहिजे. पूर्वी मी अमुक केलंय असं चालत नाही. समर्थ म्हणाले, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. त्याच्यातच लिहिले बरं का. आपुली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, आणि मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख. आता असो, आणि खूप सुग्रीवाला, अजून सुग्रीवावर त्यानं अन्याय केला. राज्य तर त्याने घेतलं, राज्याबद्दल काही म्हणणंच नव्हतं, कारण तोच होता राजा आधी ना. फक्त तू असा गैरसमज करून कशाला त्या सुग्रीवाला. सुग्रीवाची पत्नी, तिचं नाव रुमा, तिला पण अपहृत केलं आणि आपल्या जनानखान्यामध्ये कोंडलं. सुग्रीव पळत सुटला. 2 अर्थाने, तो प्रेम करतो म्हणून मारामारी करू शकत नाही. काय आहे, हारण्याची भीती त्याला नाही आहे, कारण आपलीच माणसं आहेत. त्याला वाईट वाटलंय. वाईट कधी वाटतं, आपलीच माणसं जेव्हा आपल्या विरुद्ध उभे राहतात ना, तेव्हा वाईट वाटतं. आणि तो पळत सुटला. किती फिरला असेल तो पळत, आणि वाली त्याला किती त्रास देतो. सगळं जग फिरल्याचा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणात आहे बरं. पुढे रामांच्या पत्नीच्या म्हणजे सीतामाईंच्या शोधाकरता त्यानं जी वानरं पाठवली, त्या वानरांना सगळ्या देशांचे डिटेल्स सांगितलेत. वाल्मिकी रामायण आपण मुळातून वाचून पहा, की तुम्ही पूर्वेला गेलात तर कसा समुद्र लागेल,
त्यानंतर कशा प्रकारचे देश लागतील, कसे वाळवंट लागतील, कुठल्या प्रकारची पिकं लागतील, तिथली उत्पादनं काय आहेत, दक्षिणेला गेलात तर काय, उत्तरेला गेलात तर काय. उत्तरेला गेलात की हिमालय लागेल. आर्टिक सर्कलचं वर्णन त्यांनी हजारो वर्षापूर्वी केलेलं आहे. अंटार्क्टिक सर्कलचं वर्णन केलेलं आहे. पश्चिमेला गेला तर काय लागेल, वाळवंट कुठे लागतील, हे रेगिस्तान वगैरे, हे त्यांनी वर्णन केलं आहे. तिथे तुम्ही गेला तर भयंकर असे सर्प असतील, विषारी. वाळवंटातले सर्प सगळ्यात विषारी असतात. तिथे खजुराची झाडं कशी असतील. रामाने त्याला प्रश्न विचारलाय, सुग्रीवा अरे मला पण माहीत नाही, तुला इतकं कसं माहिती. ते म्हणला वालीच्या कृपेनं. वालीमुळं मला जे पळून जावं लागलंय. आणि शेवटी तो ह्या पर्वतावर येऊन थांबलाय, ऋषमुख पर्वताच्या इथे तो येऊ शकत नाही वाली, कारण त्याला शाप आहे. निशाकर नावाच्या मुनींचा त्याला शाप आहे आणि मतंगांचाही शाप आहे की तू इथे येऊ शकणार नाहीस असं. आणि म्हणून तो तिथे सुरक्षित आहे तेवढ्या भागात. रामाने हे ऐकलं आणि अतिशय वाईट वाटलं. वेदांनी जे 3 निषेध सांगितलेत ना, परस्त्री, परनिंदा आणि परधन, एवढे 3च निषेध आहेत. बाकी कुठला निषेध नाही आहे. वेद 2 भाषेत बोलतो. एक तर विधी नाही तर निषेध. विधी म्हणजे डूज आणि निषेध म्हणजे डोंट्स. डूज अँड डोंट्स म्हणतो ना आपण. असं वागा आणि असं वागू नका, 3च मुद्दे सांभाळा. परस्त्री, परनिंदा आणि परधन, या बाबतीत सोवळे राहा बस. तुलसीदासांनी तर सांगितलं, सत्य बचन अरु लीनता परस्त्री मात समान, इन तीनों से यदि हरि न मिले तो तुलसीदास जबान. फक्त एवढंच सांगा. परनिंदा मनुष्य कधी करतो, जेव्हा त्याच्या दुर्गुणांची चर्चा आतमध्ये बुद्धीत झालेली असते. म्हणजे दुर्गुण नावाची गोष्ट आपल्या अंतःकरणात निर्माण होते आणि ती निंदे वाटे बाहेर येते. कोणी वाईट नसतो, जो तो असतो तो जसा जसा असतो, तो त्याच्या प्रारब्धानं वागत असतो. त्याच्याबद्दल कॉमेंट्स करणारा मी कोण. हा माझा जिथे संबंध येईल ना, तिथे मी समर्थ म्हणाले मौनेची स्थळत्याग केला पाहिजे साधक आहे, आपण निघून जावं. पण चर्चा जेव्हा माणसं करतात ना, कळलं का तुम्हाला, ती अशी आहे. डाटा ट्रान्सफर आणि रंगून रंगून करतात हो. आणि ऐकताना खूप दिवसात नाही केली की निंदा की वाढून जातं बीपी. ते नॉर्मल आहे ना. आमचे गुरुजी सांगतात, दोघांनी एकत्र भेटल्यावर सहसा तिसऱ्याबद्दल चांगलं बोललं नाही, हा महाराष्ट्रात अलिखित नियमच आहे म्हणले. नॉट नेसेसरी. दुसरा जेव्हा निंदा करतो तो कानातून आपल्या आतमध्ये कचरा टाकत असतो. आपलं अंतःकरण म्हणजे काय डम्पिंग स्टेशन आहे का. म्हणून परनिंदा, परस्त्री आणि परधन असो, हे सगळं वालीने केलं. आणि सुग्रीवाला जगायला पण अधिकारी ठेवलं नाही. एक सज्जन, बरं सुग्रीव पापभिरू आहे, तो असा भावाचा घात करू इच्छित नाही आहे. खूप वेळा त्यांनी निरोप पाठवलेत, खूप वेळा संगनमत करायचा प्रयत्न केला, खूप वेळा. आणि आता पत्नी पण हरण केली. आता काय करू, कुणाची तरी मदत घेण्याची वेळ आली. म्हणून रामाला तो सांगतोय. आता राम समदुःखी आहेत, रामांची पत्नी पण कुणीतरी हरण केली आहे. समदुःख असलं ना की माणसं एकत्र येतात. म्हणून हे 22 लोक एकत्र आली. यांचं दुःख एकच आहे, आम्ही चांगले नाही आहोत, हे त्यांचं दुःख आहे. इथं बरोबर विरुद्ध आहे. समानशीले व्यसनेषु सख्यम. आणि रामाना खूप वाईट वाटलं, कारण इतके महान आहेत राम. सगळ्या सद्गुणांचा रसपरिपोष ज्या एकाच चरित्रात तुम्हाला दिसतो ते रामचरित्र आहे. आणि म्हणून राम म्हणाले, काही काळजी करू नकोस. पण सुग्रीवाला काळजी वाटतीच आहे. सुग्रीव म्हणला, जमेल ना पण तुम्हाला रामा. आणि इथे रामांच्या परीक्षा घेतल्याचा उल्लेख आहे. सुग्रीवानं रामांच्या परीक्षा घेतल्यात आणि रामाने त्या दिल्यात. आमचे गुरुजी नेहमी सांगतात, जीव फक्त भगवंतावर विश्वास ठेवत नाही, बाकी सगळ्यांवर विश्वास ठेवतो. नातेवाईकांवर विश्वास आहे त्याचा मेडिसिन्सवर विश्वास आहे, त्याचा डॉक्टरांच्यावर विश्वास आहे, एफडीवर विश्वास आहे, आपल्या बॉडीवर विश्वास आहे, आपल्या बुद्धीवर विश्वास आहे, आपल्या सगळ्याबद्दल विश्वास आहे. फक्त हे सगळं चालवणारा जो आहे ना, त्याच्यावर विश्वास नाही म्हणले. त्याचा आहे की नाही असं बघा. सुग्रीव त्याचा प्रतीक आहे म्हणाले जीवाचं. पण ठीक आहे. आणि यानंतर
दोनदा परीक्षा रामाने पण त्याची परीक्षा घेतली. आपण जशी दत्त महाराजांची परीक्षा घेतो ना, तसे तेही आपली परीक्षा घेत असतात. हे वाक्य लक्षात ठेवायला. हे टू साईड आहे. रामाने पहिल्यांदा त्याला पाठवलाय, सुग्रीवा जा तू आणि युद्धाला त्याला आव्हान दे. गेला सुग्रीव गडबडीत. पण पाहिलेलं आहे ते, वाली बाहराव, वाली बाहराव. आला वाली बाहेर आणि त्यांचं धक्काबुक्की सुरू झाली, बॉक्सिंग. रामराय शांतपणानं पाहत राहतात. का? सुग्रीवाची पण काही योग्यता पाहिली पाहिजे हो. आपल्या सगळ्या क्षमतांची परीक्षा ईश्वर घेतो आणि मग कृपा करतो, हे वाक्य लक्षात ठेवा. आपल्याला ऑलरेडी देऊन ठेवलेत सगळ्या क्षमता. या क्षमता आपण वापरू शकतो का त्यात आळशी आहोत. खूप लोकांचा गैरसमज आहे, असेल हरी तर देईल खाटल्यावरी. ही आपली फिलॉसॉफी नाही, हे आपलं तत्वज्ञान नाही आहे. तुम्ही सगळे प्रयत्न करा आणि जिथे प्रयत्न थकतात तिथे परमेश्वराला हाक मारा. मोठा गैरसमज आहे हो. मी काहीच करणार नाही, नाही देव आहे ना. इम्पॉसिबल आहे. गमतीनं मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक माणूस रोज शंकरांना अभिषेक करायचा, देवा मला लॉटरीचं तिकीट लावा, मला लॉटरीचं तिकीट लावा. वर्षभर अभिषेक झाले 365. एक दिवस शंकर पिंडीतनं प्रकट झाले, खाड कने कानफाटात दिली. अरे मेल्या, तिकीट काढ ना, मग मी लावतो. ते पण मी काढून देऊ का काय तुला? भारतीय तत्वज्ञानाचं दर्शन तुम्हाला एकाच चित्रात घ्यायचं असेल तर भगवान रथ चालवतायत आणि अर्जुन युद्ध करतो, हे चित्र डोळ्यासमोर ठेवा बस. गॉड इज विथ अस बट नॉट फॉर ओनली अस. प्रयत्न आपणच करावे लागतात, त्याला यश द्यायचं काम तो करतो. अथक प्रयत्न करा, त्याचं प्रतीक ही गोष्ट आहे. आणि सुग्रीवाला खूप वालीने बुकललंय हो चांगलं. वाली होताच जबरदस्त होता. कोणीतरी त्याच्यात घुसडले की वालीच्या समोर कोणी उभा राहिला की त्याची अर्धी ताकद ह्याच्यात द्यायची. त्याची थोडी ताकद आणि समोरचा आलाय त्या वालीची ती अर्धी ताकद. त्यामुळे वाली कायम वरचढ. असं कोणीतरी कल्पना ही काय वाल्मिकीने लिहिलेलं नाही आहे. एकाने तर त्या वालीचा संबंध घरवालीशी जोडलाय. अशी मजा मजा चाललेली असते. असं वालीने रावणाला पण लोळवण्याचा उल्लेख आहे. रावण इतका जबरदस्त होता, इंद्रादी देवतांना त्यांनी पछाडलं होतं, पण त्या वालीनं रावणाला पण काखेत धरून ठेवलं, संध्या केलीचे उल्लेख आहे. गायत्री जप केला आणि घरी आणलं त्याला आणि आपल्या अंगदाच्या पाळण्यावरती 10 तोंडाचं खेळणं म्हणून बांधलं. काय असेल तो वाली हो. आता अंगदाने काय काय केलं असेल, लहान बाळ झोपलंय, कल्पना करा. म्हणजे असे सगळ्या अर्थानं रावणाचे 2-4 कोर्स झालेले आहेत. रावणाला मारणारे खूप लोक होते. परशुराम मारू शकत होते, सहस्रार्जुन त्यांनी तर धरून हाणलं होतं, वामनाने धरून हाणलंय. आणि आता म्हणलो तसं वाली असो. आणि असा ठाई ठाई जखमा झालेला, कसा तरी पळाला तो. सुग्रीवाचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवूया की पळायला लागला की तो कोणालाच आवरत नाही. वालीला सुद्धा पळण्याच्या बाबतीत पळपुटे पण पळून आणि तिथे आला. वाली म्हणला आता काय करणार. रामाला त्यांनी सांगितलं, सुग्रीवानं मदत करायची नव्हती, कशाला निवडणुकीला माझ्याबरोबर. असं रामरायने इथे थोडं राजकारण आहे. रामराय म्हणाले, तुम्ही दिसायला इतके समान दिसता, मी उभा राहिलो तो बाण घेऊन, धनुष्याला जोडणार होतो आणि मी बाण सोडणार होतो, पण तुम्ही दोघं इतके समान दिसता की मी चुकून बाण सोडला वाली म्हणून, आणि तो जो तुला लागला असता तर माझा बाण एकदा छातीत घुसला की मेलाच पाहिजे समोरचा. आणि तू जर गेला असतास तर मला ज्याला दत्ताभय संज्ञक नावाचं पातक लागलं असतं. ज्याला अभय दिलंय त्यालाच ठार मारला, हे पातक मला लागलं असतं म्हणून मी थांबलो. परत जा. तो म्हणला 15 दिवसांनी, सध्या ॲडमिट. आणि त्याने उपचार करून घेतले, तसं वर्णन नाही. कारण खरंच वालीने त्याला भरपूर दणकवला होता. आणि 15 दिवसांनी आता जाशील ना, म्हणलं तू आता मदत करशील ना. आणि इथे हनुमंत मध्ये आलेत. हनुमंतानी काय केलंय, काय बुद्धिमत्ता वरिष्ठम. हनुमंतानी
नागवेलीची, तांबड्या रंगाची फुलं जिला असतात अशी नागवेलीची एक माळ, हत्तीला सुद्धा तुटत नाही अशी एक त्या सुग्रीवाच्या गळ्यात घातली आणि त्याची गाठ मारली माळ. का? आता ओळखेल तुम्हाला. आणि ती माळ काही तो घालून येणार नाहीये. काय हनुमंत असतील. मी नेहमी सांगतो, तुम्ही कुठल्याही संप्रदायाचे असा, हनुमंताचं काहीतरी रोज करत चला. आपण आत्ताच बागेश्वर धामांची ते महाराज आहेत धीरेंद्र शास्त्री, त्यांची मुलाखत आत्ताच झाली, ती ऐकली असेल. एवढा लहान मुलगा आहे, बरं 30चा मुलगा आहे, पण इतक्या सिद्धी कशा काय? ते म्हणाले काही नाही, माझ्या आजोबांनी 1 कोटी बजरंग बाणाचे या हनुमान चालिसाचे पाठ केले, 1 कोटी. आणि काही नाही, मला म्हणाले उष्टा अर्धा कप चहा द्यायचे, ते अर्धा कप उष्टा चहा द्यायचे आणि मग मी तो घेतो एक. आणि दुसरं एक दिवस म्हणाले रात को आओ, आपण पाहिलं असेल हे, मला कुठेही काही चांगलं दिसलं की मी ते ग्रास्प करण्याचा प्रयत्न करतो. एक दिवस म्हणाले मला बोलावलं त्यांनी, मध्यरात्री बोलावलं आणि बागेश्वर धामचा तो हनुमंत आहे त्याच्यासमोर उभं केलं आणि फक्त म्हणाले एवढंच म्हण त्याला मारुतीला की मी तुझा आहे आणि तू माझा आहे, बाकी काही नको. आणि त्या दिवशीपासून माझं जीवन बदललं. अहो, आत्ता दुबईच्या राजाने त्याला बोलावलं होतं धीरेंद्र शास्त्रींना आणि त्यांना राजवाड्यात नेऊन त्याचं मार्गदर्शन घेतलंय. आत्ता तुम्ही पाहिलं असेल गेल 6 महिन्यापूर्वी घडलेली घटना. पक्के मुसलमान आहेत ते लोक, पण यांना बोलावलं आणि मला मार्गदर्शन करा, मी काय करू. आणि तिथे गेले होते धीरेंद्र शास्त्री, किती मोठं स्वागत केलं. ही हनुमंताची कृपा असते हे मला सांगायचं आहे. आणि जो हनुमंत बागेश्वर धामचा आहे तोच आपल्या मारुती आळीतला आहे बरं का. इथला कमी तिथला जास्त नाही. तुम्ही नमस्कार केला की देवकलांचा विकास होतो, सर्वत्र तोच आहे. म्हणून त्या मारुतीच्या शक्तीला वंदन करूया. शंकरच आहेत स्वतः ते. ध्वजस्तंभी जो वानरू, जो मूर्तिमंत शंकरू, असं ज्ञानोबांनी वर्णन केलंय. आणि असं हनुमंतांनी त्याच्या गळ्यामध्ये ती वरमाला नव्हे काय नागवेलीची माला घातली आणि झालं. त्यानंतर युद्धाला तो गेलाय. तेव्हा पुन्हा जेव्हा आवाहन केलं त्याला की बाली बाहेर आव, तेव्हा वालीच्या पत्नीने सांगितलंय वालीला की बाहेर जाऊ नका तुम्ही. मला असं वाटतंय आत्ता परवा हरवलेला तो परत काय येतो माझ्या गुप्तहेरानी. वालीच्या पत्नीचं नाव आहे तारा. ती तारा सांगते माझ्या गुप्तहेरानी, त्यांचे गुप्तहेर असायचे बरं. बातमी अशी आणली आहे की अयोध्याधीश जे दशरथ महाराज होते त्यांचा पुत्र राम, त्या रामाची आणि सुग्रीवाची मैत्री झाली असं मी ऐकलंय. तेव्हा तुम्ही जाऊ नका, राम फार पराक्रमी आहेत. म्हटलं तसं वाली अतिशय अहंकारी आहे आणि बायकोचं अजिबात न ऐकणार आहे, कुणाचंच ऐकत नाही. बायकोला तुला काय कळतं, तुला काय कळतं, तुला काय कळतं. पुढचा सगळा प्रसंग त्याच्यामुळे झालाय आणि तो ते मान्य करतो बरं. आणि यानंतर तो येतो त्यावेळेला त्यांनी मुद्दे मांडलेत की राम धार्मिक आहेत, रामांचं मी काही वैर केलेलं नाही, त्यामुळं राम कधीच मला असं काही कमी जास्त करणार नाही. आणि म्हणून तो जाऊन तिथे उभा राहतो. मोठं युद्ध होतं. अर्थात थोड्याच वेळामध्ये रामाने बाण सोडला. तो बाण विशिष्ट अशा त्या फासळ्यांमध्ये आत घुसला आणि वाली जागेवर कोसळला. सुग्रीव इतका चांगला आहे, पायाजवळ बसून रडायला लागला. हो दादा मला हे काही करायचं नव्हतं, खूप सज्जन दादा, हे मला काही करायचं नव्हतं. नाही तर एखादा म्हटलं कसं झालं आता कसं असा नाही आहे तो, असा दुष्ट नाही आहे, वाईट वाटतंय त्याला. म्हणून रामराय त्याच्या पाठीशी उभे राहिलेत बरं. आणि या स्थितीमध्ये रामराय येतात. सगळा समाज जमलाय आणि इथला संवाद जो आहे तो ऐकण्यासारखा आहे. वालीचा आणि रामरायाचा संवाद आहे. वालीने रामरायाला प्रश्न विचारलेत, मी तुझं काय बिघडवलं होतं म्हणून तू मला बाण मारलास. अरे तुझी पत्नी पळवून नेली रावणाने, मला सांगायचं 1 तासात आणून दिली असती. किती अहंकारी बघा. रामराय म्हणाले तू माझी पत्नी नंतर दे, आधी तुझ्या भावाची घेतलेली आधी दे. तू स्वतः स्त्री लंपट आहेस, परस्त्रीमध्ये, परधनामध्ये आणि परनिंदेमध्ये रत आहेस. तू मला काय सांगतोयस. वाली वधना खल निर्दालन, मी धर्माचे केले पालन, मी हा अधर्म केलेला नाही आहे. अरे वाली साधा मुद्दा आहे, मी जर तुला समोर आव्हान दिलं असतं आणि मी काय तुझ्याशी द्वंद्वयुद्ध करू शकणार नाही, कारण मी मल्ल नाही आहे, मी धनुष्याने युद्ध करणार, म्हणजे मी तुला युद्धाकरता आव्हान दिलं असतं. युद्ध म्हटल्याबरोबर तुझ्या पाठीमागं किती वानर आले असते.
हजारो वानर आले असते आणि त्यांची काही चूक नसताना मला त्या सगळ्यांना ठार मारावं लागलं असतं की नाही? बोल. तू एकटा पापी असताना सगळ्यांना ठार मारण्याचा मी अधर्म का करू? बोल. कुणाचं कधी ऐकलंस का? पत्नीचं ऐकलंस का? तू मला सांग, तुझ्या पत्नीला कोणी असं पळवून नेलं आणि असं जर तुला वागवलं तर? तुझं धन कोणी पळवून नेलं, तुला असं वागवलं तर? आणि वालीला रामरायाने जे समजावलंय त्या क्षणाला वालीनं हात जोडलेत आणि आयुष्यात पहिल्यांदा वाली म्हणाला, होय रामा, मी चुकलो. मग राम सांगतात, तुला जगायचंय का? तो बाण मी सोडलाय, त्यामुळे तो कसा फिरवून काढायचा मला माहितीये, कुठली औषधं लावायची मला माहितीये, कारण मी स्वतः बाण सोडलाय. जगायचंय का तुला? मी जगवू शकतो. हे तुलसी रामायणातलं सांगतो बरं मी. तेव्हा वाली सांगतो, नाही रामा, तुमच्या समोर असताना तुमच्या बाणानं मरण्या इतकं भाग्य काय? कारण तुम्ही प्रत्यक्ष परमात्मा आहात, मी ओळखतो तुम्हाला. तुम्ही आत्ता मला जगवाल, पण केव्हा तरी मला मरण येईल, तेव्हा तुम्ही समोर नसाल, तेव्हा मला ती सद्गती मिळणार नाही जी मला आज मिळणार आहे. मला आज तुमच्या समोर मरू द्यात. फक्त माझं अंतःकरण अडकलंय ते माझ्या मुलामध्ये, अंगदामध्ये. रामरायाने सांगितलं, काळजी करू नकोस, आत्ता सुग्रीव राजा होईल, पण सुग्रीवाचा मुलगा इथे राजा होणार नाही. मी आजच युवराज म्हणून अंगदाला घोषित करतो, सांभाळीन मी तुझ्या अंगदा. अंगदाला मी सांभाळेन, मी तुला शब्द देतो. आणि एकदम रिलॅक्स, इतका शांत झाला वाली. वालीनं अंगदाला बोलवलं, रामरायांना बोलवलं. असा आडवा पडलेल्या अवस्थेत त्यांनी अंगदाचा हात घेतला, रामरायांचा हात घेतला, एकमेकांच्या हातामध्ये हात दिला आणि अंगदाला सांगितलं, अंगदा, माझ्यापेक्षा श्रेष्ठ पिता मी तुला अर्पण करतो. आजपासून राम तुझे पिता आहेत, कधी त्यांना सोडू नकोस. आणि अंगदाने तो शब्द पाळला. एक प्रसंग पुढे असा आलाय की रावणाच्याकडे तो जेव्हा साम करायला गेलाय की नको युद्ध करू, शेवटचा करी विचार फिरून एकदा, हे सांगायला अंगद जेव्हा गेला त्यावेळेला रावणाने त्याला फितवण्याचा प्रयत्न केलाय, तुझ्या बापाला रामानं मारलंय, तू बंड कर, मी सुग्रीवाला संपवतो, तुला राज्य मिळवून देतो आणि अशा पद्धतीनं आपण रामाला संपवू, मला सीता मिळेल. एखादा असता तर हो म्हटला असता, पण अंगद सांगतो नाही, मी वडिलांना शब्द दिलाय. हे अंगदाचं शील आहे. अजून एकदा प्रसंग घडलाय तेव्हा हनुमंतानी, मला आता तिकडे जायचं नाही, हनुमंतानी रदबदली करून अंगदाला वडिलांचा शब्द आहे आठवण करून दिली आहे. आणि वालीनं या ठिकाणी देह टाकला आहे. वालीच्या और्ध्वदेहिकानंतर तारेनं केलेला शोक आहे. तेव्हा तारा सुद्धा म्हणजे त्याची पत्नी जी आहे वालीची, अतिशय दुःखी झाली. तेव्हा तिचं सांत्वन करण्याची जबाबदारी रामरायांनी कुणावर टाकली असेल तर हनुमंतावर टाकली. आणि हनुमंतांनी जी फिलॉसॉफी सांगितली आहे ना, तारे कुणाकरता रडतीयस? वालीच्या देहाकरता रडत असशील तर वालीचा देह इथे पडलेला आहे, आणि जर त्याच्या आत्म्याकरता रडत असशील तर त्याचा आत्मा आणि तुझा आत्मा एकच आहे. काय हनुमंत तत्वज्ञानी असतील. आणि इतकं सुरेख तत्वज्ञान सांगून हनुमंतांनी तिला शांत केलंय. ती पुढे सती पण निघाली होती, पण तिला त्याकरताही परावृत्त केलं, असं काही करू नकोस. आणि सुग्रीवाचं राज्य सुरू झालं. पण तेव्हा सुरू झालाय तो चातुर्मास्य सुरू झाला, म्हणजे वर्षा ऋतू सुरू झाला. तेव्हा रामरायांनी सांगितलं, मी आता प्रवर्षण पर्वताच्या गुहांमध्ये राहतो, तू राज्याची सगळी विस्कटलेली घडी जे ते व्यवस्थित तुझे मंत्री बिंत्री जे व्यवस्थित शपथविधी अमुक तमुक असतं ते नीट लावून दे, नीट कर. आणि या धोधो पावसामध्ये माझ्या कार्याकरता वानर जेव्हा बाहेर पडतील त्यावेळेला त्या पावसामध्ये वानर मरतील इतका पाऊस असतो, त्यावेळेला खूप पाऊस असायचा. आणि माझ्याकरता कोणी वानर मेला हे मला चालणार नाही, तेव्हा आपण 4 महिने वाट पाहू, या वर्षा ऋतू संपू देत आणि मग आपण या कार्याला आरंभ करूया. सुग्रीवानं ते मान्य केलं आणि प्रवर्षण पर्वताच्या गुहांमध्ये, आजही त्या प्रवर्षण पर्वताच्या गुहा आहेत, त्या ठिकाणी रामराय राहिले. आता इथे पुन्हा रामांना सीतेचा आठवणीनं किती शोक झाला तो अध्याय वाल्मिकी सांगतात. रामराय जेवत नाहीत हो, अखंड डोळ्यातनं पाण्याच्या धारा, 4-4 दिवस जेवत नाहीत. तेव्हा स्वतः लक्ष्मण साळीचा म्हणजे साळी शिजवतो, भात शिजवतो आणि लहान बाळाला आई भरवते ना, असं रामरायांना भरवतो. किती काय असेल लक्ष्मण. प्रसंग आल्यावर भावांकरता किती काम केलं पाहिजे हे सांगणारी रामकथा आहे.
खरं सांगतो मी आपल्याला, जसं टिळकांनी म्हटलंय की महाभारताच्या केलेल्या उपेक्षेनं आपली राजकीय पिछेहाट झाली, तसं मी म्हणतो रामकथेची केलेली उपेक्षा आपल्या कुटुंबामध्ये खेद निर्माण व्हायला कारणीभूत झाली. किती भावांचं एकमेकांवर प्रेम आहे, पर आपण परक्यावर प्रेम करतो, आपल्या माणसावर का नाही प्रेम करायचं? दादा, युद्ध करायची वेळ येणार आहे उद्या, शक्ती नको का आपल्याला? 2 घास खा. नको रे, माझी सीता तिकडे उपाशी असेल, मी कसा खाऊ? तिच्या करता खा. किती समजावून सांगतोय, दशरथाने समजावून सांगावं असं रामरायाला समजावून सांगतोय. आणि 1 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, जवळपास 4 महिने. आणि अत्यंत दुःखी, अतिशय दुःखी आहेत रामराय. आणि सुग्रीवाचं वैशिष्ट्य जर काय असेल, 4 महिन्यात हा पठ्ठ्या किष्किंधेपासून त्या प्रवर्षण पर्वतावर रामाना भेटायला एकदाही गेला नाही. माणसाला सुख मिळालं की तो कसा होतो जीवाला, तो येतो मंदिरात सगळ्या कार्यक्रमाला, कधी संकट असताना. एकदा संकट दूर गेली की पायावर पाय टाकून टीव्ही, ताबडतोब वाटोळ्यासमोर बसतो टीव्ही. आता आय हॅव नो टाईम, कारण माझ्याकडे सगळं आहे. सुग्रीव जीवाच्या या भावाचं द्योतक आहे. असं कधी होऊ नये असं आपण प्रार्थना करूया. देवा, काही झालं तरी मला तुझ्याबद्दल, तुझ्या सगळ्या कार्याबद्दल तोच भाव असावा ज्या संकटात होता. हेच मागितलंय कुंतीनी. आणि या सगळ्या अपराधापासून वाचवलं जर कोणी असेल सुग्रीवाला, तर हनुमंतानी. पण रात्रंदिवस तो, म्हणजे असेच श्लोक आहेत, मी सांगू शकत नाही. एकदा सुख मिळायला लागलं की मनुष्य ईट ड्रिंक अँड बी मेरी. हनुमंतानी पत्र तयार केली आहेत, सगळ्या वानर राज्यांना पाठवली आहेत. आणि ती पत्र तयार करून हनुमंत मध्ये मध्ये जातात आणि त्याला हाक मारतात, सुग्रीवा काय ढोसायची ती ढोस, पण ह्याच्यावर सही कर. आणि ती सगळी पत्र पाठवून हजारो वानर, मग त्यांनी किती वानर आले त्याचं वर्णन केलंय. पद्म असा शब्द वापरलाय, म्हणजे सगळीकडे सागर दिसावा असे वानर दिसत होते. आणि मग मात्र रामरायांना वाईट वाटलं. काही काय पद्धत आहे का? इतकं सगळं केल्यानंतर सुद्धा तू एकही चक्कर मारत नाहीस. हनुमंत मध्ये मध्ये येतात, रामा काय पाहिजे, काही फळं आणून देऊ, अमुक करू तमुक करू. पण सुग्रीव पठ्ठ्या अजिबात आला नाही. रविवारी तरी यावा की नाही, सुट्टी एकदाही आला नाही. मग मात्र रामराय रागावले आणि अशा येरझाऱ्या घालतात त्या गुहेमध्ये. आणि त्याच्या पावलाच्या गतीनेच ओळखलं, गतीवरूनच ओळखलं लक्ष्मणाने, दादा कधी न रागवणारे दादा रागवले. आणि विचारलं, दादा काय आज्ञा आहे? काय आज्ञा? असाच्या असा सुग्रीवाकडे जा आणि 2 निरोप दे. ज्या मार्गाने वाली गेला तो मार्ग अजून संकुचित झालेला नाहीये आणि माझ्या भातातले बाण अजून गंजलेले नाहीत, जा सांग. हे जर राम म्हणले असतील, लक्ष्मण किती गुणिले त्याला विचार करा. आणि थैथयाट करतच निघाला धडाधड. त्या लक्ष्मणाचं ती ऍक्शन बघून नरी देखता नरी देखता वानरी दूर जावे. त्याचं ते वागणं पाहून भराभर पळायला लागले सगळे वानर. आणि हनुमंतानं लांबनं पाहिलं लक्ष्मणाला येताना. हनुमंत साधारण रोज तिथे आहे, त्यामुळे त्याला काही लक्ष्मणाची भीती वाटली नाही. पटकन स्वागत केलं. लक्ष्मणजी, सुग्रीवाला बोलवा. सुग्रीवाला बोलवतो. स्वागत कक्षामध्ये बसवलं. आणि हनुमंतानी आज जाऊन पहिली गोष्ट कुठली केली, सुग्रीवाला सांगितलं, अजिबात बाहेर येऊ नकोस. कोणाला बाहेर पाठवलंय? तर तारेला बाहेर पाठवलंय, वालीची पत्नी. असं थोडं वर्णन आहे की तारा सुद्धा थोडी तारेत होती. आणि जरा तिचा पदर थोडा खाली होता, पदर थोडा खाली होता. लक्ष्मण इतका स्त्री दाक्षिण्य सांभाळणार आहे की तिला पाहिल्यानंतर एकदम लक्ष्मणाचा वरमल्यासारखा झाला. तो म्हणाला, ते सुग्रीवाला बोलवा. एकदम त्याचा राग अर्धा झालाय. किती सज्जन असेल लक्ष्मण. आणि इथे वा
आणि इथे हनुमंत येतात, बसा, स्वस्थ बसा अशी विनंती करतात आणि सांगतात, लक्ष्मणजी फक्त वरून खिडकीतनं खाली बघा. खाली पाहिलं, हजारो वानर आहेत. काय हे? सुग्रीवानं गेल्या स्वतःकडे घेत नाही श्रेय, सुग्रीवानं गेल्या महिन्यापासूनच तयारी सुरू केली आहे. जरी ते तुम्हाला भेटायला आले नाहीत सुग्रीव महाराज, तरी सुद्धा सगळी तयारी झाली आहे. सगळ्या देशातले हजारो वानर येऊन थांबलेले आहेत. आता सीतामाईंच्या शोधाकरता निघायचंच आहे. याकरता सुग्रीव येणारच होते उद्या. असा पाहिजे की नाही मंत्री? आता आपल्याला काय माहित नाही बाबा, आपल्याला काय माहित नाही बाबा. आपल्याच माणसाची आपण निंदा करतो, तेव्हा आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो की नाही? आणि सुग्रीव आला. लक्ष्मणाचा क्रोध लगेच शांत झाला. हो, सज्जन उत्तमस्य क्षणं कोपा, उत्तम व्यक्तीचा क्रोध असतो तो क्षणभर असतो. काय हे बरोबर नाही होय. क्षणभर राग आलाच पाहिजे, जिवंत मनाचं लक्षण आहे. बरोबर नाही हे. क्रोध आला होता, पण तो शांत झाला आणि सुग्रीवानं सांगितलं, लक्ष्मणजी मी आलो नाही, हे माझं चुकलं, पण मी तयारी केलेली आहे. हनुमंताच्या मुळे झाली ती तयारी. त्यांनी लगेच श्रेय हनुमंताला देऊन टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी, त्याच दिवशी लगेच धावत पळत ही मंडळी जातात. रामरायांच्या चरणावर मस्तक ठेवलं. सगळी तयारी झाली हे सांगितल्यावर आधी राम रागावणार ते किती हो. आमच्यासारखं थोडंच आहे, राग येताना लगेच येतो चातुर्मास मुक्काम. आम्ही नाही त्या मंदिरात जाणार, आम्ही नाही त्यांच्याशी बोलणार, आमचं. अरे कदाचित प्रभू आपली परीक्षा पाहते, असा विचार करावा की काही असलं तरी मी माझ्या सेवेत चुकणार नाही. एवढा तर विवेक अखंड सांभाळावा ना. असो. आणि यानंतर त्यांनी यादी केली आहे की कोण कोण कुठे कुठे निघाले. इथे किष्किंधा कांड सुरू होतंय. कोण कोण कुठे कुठे निघाले त्यांनी सांगितलं. नल, नील, गज, गवाक्ष, शरभ, ऋषभ, गंधवादन, मैंद, द्विविध, जांबुवान, सुषेण, तार. रुमेच्या वडिलांचं नाव आहे समर्थ, म्हणजे सुग्रीवाचे सासरे. यानंतर ह्या सगळ्यांची 4 गटात विभागणी केली आहे सुग्रीवाने. अत्यंत बुद्धिमान आहे सुग्रीव. काय आहे, चांगलाही मनुष्य चुकू शकतोच हो. त्या चुकीकडे कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा तो किती महान होता याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करूया. म्हणजे दुर्गुणांचं चिंतन होण्याऐवजी सद्गुणांचं चिंतन होईल. अत्यंत बुद्धिमान असणार आहे. त्यांनी 4 विभाग केलेत. पूर्वेकरता विनत नावाचा जो वानर आहे त्याला सांगितलं तू मुख्य आहेस याचा, आणि त्याच्याबरोबर 2 लाख वानर दिलेत. केवढी टीम असेल विचार करा. 2 लाख असा शब्द आहे, द्विलक्ष. बरं, आणि पूर्वेला जायचं आहे. सुषेणाला 2 लाख वानर दिले आणि त्याला पश्चिमेला पाठवलं. त्यानंतर तिसरा शतबल जो आहे त्याला 2 लाख वानर बरोबर दिलेत आणि त्याला उत्तरेला पाठवलंय. आणि अंगदाला 2 लाख वानर दिलेत आणि त्याला दक्षिणेला पाठवलंय. आणि आता ही सगळी मंडळी निघाली आहेत. सुग्रीवानं प्रत्येक दिशेचं, प्रत्येक प्रदेशांचं सविस्तर वर्णन केलं. देशांचं, वनांचं, उपवनांचं, नद्यांचं, पर्वतांचं, माणसांचं, दैत्यांचं, दानवांचं, पुष्करणींचं, रुपयाच्या सोन्यांच्या खाडींचं, रेशीम बनवणाऱ्या देशांचं, ही सगळी माहिती जेव्हा सांगितली तेव्हा राम वासून ऐकत राहिले. काय सुग्रीव आहे हो. सुग्रीव अतिशय रामांवर प्रेम करणार आहे. बरं, आपल्याला ही आत्ता माहिती सांगून ठेवतो, उद्या कदाचित विसरेन मी. रामाने जेव्हा देहत्याग केला इथला, त्यावेळेला सुग्रीव त्यांच्याबरोबर गेलाय असं वर्णन आहे. सुग्रीव त्यांच्याबरोबर गेला. रामाने जेव्हा ठरवलं आता देह टाकायचा आहे, त्यावेळेला सुग्रीव किष्किंधा टाकून अंगदाला राज्य देऊन रामांच्या इथे गेला आणि सुग्रीवानं पण नदीत प्रवेश केला असं वर्णन आहे. इतकं सुग्रीवाचं रामांवर प्रेम. एकदा केव्हा तरी चुकला एवढं नाही लक्षात घ्यायचं, बाकीचंही लक्षात घेऊया. आणि आता यानंतर पुढे निघाली ती मंडळी. सुग्रीवानं सांगितलं सीता सापडली नाही हे सांगायला जर परत आलात तर मी तुम्हाला फाशी देईन. त्या रस्त्यावर लिहिलं असतं बघा, दुर्घटना से देर भली. यांच्या इथं उलटं होतं, देर से दुर्घटना भली. कळला कसा मुद्दा? मला अपयश चालणार नाही हे पुढं अंगदानं बोलून दाखवलंय. सीता सापडली नाही हे सांगायला आपण गेलो तर काका मला फाशी देतील, काका मला वाचवा, हे अंगद बोलतो. पण सरळ आहे. 4 जण कसे सांगायला येतील सीता सापडली?
कोणीतरी एकच सांगायला येणार आहे. पूर्वेला गेलेले वानर परत आले, अर्ध पृथ्वी बघून परत आले, पश्चिमेला गेलेले वानर परत आले, उत्तरेला गेलेले वानर परत आले, पण दक्षिणेचे लोक अजून आले नाही आहेत. महिना झाला, चालले पुढं. फारच सिरियसली, फार गांभीर्यानं ही सगळी मंडळी शोध घेत आहेत. आणि एक वेळ अशी आली की संपलं, दक्षिण संपली, म्हणजे आता पुढं समुद्र सुरू होणार आहे, त्याच्या अलीकडेच्या पर्वतरांगा राहिल्या, पर्वतरांगा दिसायला लागल्या. आणि आता काय, आता संपलं. सगळे छोट्या छोट्या गुहा सुद्धा शोधल्या, कुठे आहे सीता. पण एका मोठ्या पर्वताला लावलेल्या शिळेच्या छोट्याशा छिद्रातून, थोड्याशा अंतर होतं तिथून एक पक्षी बाहेर येताना पाहिला. आणि हनुमंताची नजर चमकली. दगड बाजूला केला, आतमध्ये घुसले सगळे वानर. आणि त्यांनी पाहिलं, इतक्या छान पुष्करणी होत्या, अंडर केव्ह, इतक्या सुरेख प्रकारची फळफळावळ होती, द्राक्ष होती, अमुक होतं. आधी सगळ्यात पहिल्यांदा इतकं निवांत त्यांना खायला प्यायला मिळालं. सगळ्यांनी आधी ताव मारला. फक्त जांबुवंतांनी ताव मारलेला नाहीये, अंगद नाही आणि हनुमंत नाही. हे तिघं चौघं काही खात नाहीत, कारण त्यांचं कामात लक्ष आहे. मग आम्हाला काम झालं पाहिजे महत्वाचं, आणि त्यामुळं खूप 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 शोधतायत. आणि झालं ना, खाणं पिणं झालं, पण बाहेर कसं यायचं का सापडे ना. गुगल लोकेशन ऑन करून सुद्धा पुन्हा फिरून तिथेच येत आहेत. आणि मग हनुमंत विचार करतात, ही मायावी गुहा दिसतीये, इथे कोणीतरी देवता असणार आहे, कोणीतरी याचा मालक असणार आहे. आणि असेच शोधता एक पांढऱ्या शुभ्र अशा भरजरी साडीतली एक अधिकारी साधिका दिसली. तिचं नाव स्वयंप्रभा असं दिलंय. शांत ध्यानस्थ बसली होती ती. हनुमंतांनी सगळ्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितलं, माय, या कार्याकरता आम्ही बाहेर पडलोय, आम्हाला मार्गदर्शन कर. तेव्हा स्वयंप्रभेने सांगितलं, तुम्ही शरण आलात म्हणून तुम्हाला मी क्षमा करते. डोळे मिटा. कोणी डोळे उघडे ठेवू नका, तुम्हाला नाही सांगत आहे बरं. हां, डोळे मिटा. सगळ्यांना डोळे मिटायला सांगितले. आणि एकदम ही सगळी मंडळी जाऊन पोहोचली आहेत ती दक्षिण समुद्र किनाऱ्यावर. पुढे काय, येनो इल्ला ಎಲ್ಲ ನೀರು ಏನು ಮಾಡला ಮುಂದೆ, काय करणार आता पुढे, फक्त पाणी, अथांग पाणी. आणि या वानरांनी ठरवलं आता अवघड आहे म्हणून सगळ्यांनी दक्षिणेला पाय केले ना, असे सगळे झोपले. एक रांग, दुसरी रांग, तिसरी रांग, असे सगळे 2 लाख वानर झोपले. डोळ्यासमोर आणा. दक्षिणेकडे पाय का, शेवटी तिकडे करतात म्हणून. म्हणले परत जाण्यात काहीच पॉईंट नाहीये, नाही सापडली सीता हे कसं सांगणार. त्यापेक्षा आपण प्रायोपवेशन करूया, मरून जाऊया. नुसतं मरतो 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 म्हणून हॉस्पिटलमध्ये नाही दाखल होत बरं. बघतोच आता पुढं काय. असलं नाही, खरंच प्रामाणिकपणे मरायला असे तयार झाले. आणि इतक्यात दुपारची वेळ आहे आणि एकदम त्यांच्यावर मोठी सावली पडली. असा मोठा आवाज आला. त्यांनी पाहिलं वरून एक भयंकर असा काहीतरी राक्षसासारखा असावा, भयंकरच पक्षी, मोठाच्या मोठा. आणि असा 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 त्या पेंग्विन सारखा पोटावर चालत चालत येतो. त्याला पंख नाहीत का काय. आणि एकदम तो बोलायला लागला. कोण जो होता तो, वा, निहारीची आणि भोजनाची व्यवस्था झाली रे बाळा, मुलाला सांगतोय तो. त्याचा मुलगा सुपर्ण, वडिलांचं नाव संपाती. सुपर्ण काल रावणाला अडवलं होतं, आपण पाहिली कथा ती. वा रे वा, संपाती बोलतोय. आणि जांबुवंत वगैरे उठून बसले. आपोआप मरण येणं ठीक आहे, पण तुम्ही गोळी घालून नका मारू. माणसाचं वैशिष्ट्य तसं नकोय मला मरण. सगळे उठून बसले आणि बोलायला लागला हनुमंत आणि हे जांबुवान. बघा हे गिधाड दिसलंय, पंख नाही आहेत त्याला. ते एक गिधाड होतं जटायू. त्या जटायूंनी रामकार्याकरता स्वतःचा प्राण दिला आणि हा रामकार्य करणाऱ्यांचे प्राण घ्यायला उठलेला आहे. काय पद्धत असते काही, असं त्यांची चर्चा. जटायूचं नाव अस्पष्ट असं त्याच्या कानावर गेलं. एकदम त्यांनी पाहिलं, जटायूचं नाव कोणी घेतलं रे. जांबुवंतांनी सगळी घडलेली हकीकत सांगितली. कारण या काळामध्ये जांबुवंतांनी रामरायांना सगळे डिटेल्स विचारले. माहिती असावी लागते हो, त्याशिवाय कार्य करता येत नाही. आणि मग तो रडायला लागला. अरे मी आणि तो दोघं सख्खे भाऊ आहोत. गरुडाला झालेले आम्ही
बाळं आहोत. शेना नावाच्या गुरुदरीपासून गरुडाला झालेले आम्ही 2 बाळं आहोत. आणि आमच्या दोघांची पैज लागली होती की आम्ही सूर्यापर्यंत जाऊ. आणि असे वरती 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 उडत 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 वरती चाललो होतो. आणि दोघांचे पंख जळायला लागले सूर्याच्या उष्णतेने. तेव्हा माझा धाकटा भाऊ जटायू, त्याच्या पंखावरती मी सावली धरली. माझे पंख जळाले, तोही बेशुद्ध पडला. तो कुठे पडला ते मला कळलं नाही. मी इथे निशाकर मुनींच्या इथे आश्रमात येऊन पडलो, आश्रमाच्या दारात पडलो. आणि निशाकर मुनींना वाईट वाटलं, कारण त्यांचं ते डिस्टर्ब झालं सगळं, यज्ञवेदी वगैरे. तेव्हा मी त्यांना विचारलं, महाराज मी काही मुद्दाम केलं नाही आहे. ते म्हणाले, रामकार्य करण्याकरता काही वानर इथे येतील, ते तुला उचलून जेव्हा या पुळणीमध्ये समुद्रात टाकतील तेव्हा तुला पुन्हा पंख येतील. तो दिवस आजचा आलेला दिसतोय. वा 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 वा. आणि मला खूप आनंद झाला आहे. आणि जटायूचं असं घडलं हे मला आज कळलं. तो त्या नाशिक भागात तो पडला होता, फक्त त्याचे पंख जळाले नव्हते. मला लवकरात लवकर त्या पाण्यामध्ये टाका. आणि मग या सगळ्यांनी उचललं त्याला. खूप मोठा देह होता त्याचा. उचललं आणि त्याला समुद्रामध्ये लोटून दिलं. तो असा असा गटांगळ्या खात 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 त्या पुळणीमध्ये जातो. आणि एकदम त्याला विशेष जादू व्हावी असे पंख फुटले. आणि पहिल्यांदा त्यानं त्या पंखाने आपल्या भावाला तर्पण केल्याचा उल्लेख वाल्मिकी करतात. आणि एकदम असा करून त्यांनी एक फेरी मारली आणि गंधमादन पर्वतावरती बसला आणि सांगितलं, कशा करता तुम्ही निघाला? या कार्याकरता. आणि त्यांनी असं करून पाहिलं, लांब कुठे पाहिलं? लंकेकडं पाहिलं. आणि त्यांनी सांगितलं, चाक्षुष्मती नावाची विद्या मला अवगत आहे. मला इथून सीता दिसतीये. काहीतरी तुम्ही असा उपाय शोधा की समुद्र उल्लंघन करून जाता येईल. आणि तो निघून गेला. आणि आता यानंतर सगळेजण विचार करतायत व्हॉट टू डू. इथे त्यांनी यादी दिली आहे, कोण कोण काय काय बोललं, कोण कोण काय काय बोललं. एक जण म्हणला, गज म्हणला माझी 100 योजना म्हणजे साधारण 700 ते 800 मैल. एक योजना म्हणजे 7-8 मैल, 7-7.5 असं, 7.5 मैल असं, म्हणजे 700 ते 800 मैल. गज म्हणाला माझी उडी 10 योजना जाते. गवाक्षण म्हणाला माझी उडी 20 योजना जाते. शरभ म्हणाला माझी 30 उडी असं. ऋषभ म्हणाला 40, गंधवादन 50, मैंद म्हणाला 60. द्विविध नावाचा वानर आहे, तो म्हणला माझी उडी 70 योजना जाते. जांबुवान वृद्ध आहे बरं, पण तो म्हणाला माझी उडी 90 योजना जाते. नुसतं ऐकून घ्या. पुढे सांगितलं, अंगदानी सांगितलं माझी उडी 100 योजना जाते, पण मला परत यायला महिनाभर विश्रांती घ्यायला लागेल. पण सगळी ताकद काय असतील ही मंडळी, अफाट शक्ती. हे ऐकून घ्या, म्हणजे आपल्या गुणसूत्रामध्ये निदान हे डेव्हलप राहील. स्फुल्लिंग जिवंत ठेवणं आपलं काम. अर्थात जांबुवंतानं सांगितलं की आम्ही तुला जाऊच देणार नाही, कारण तू आमचा प्रमुख आहेस. प्रमुख व्यक्ती संपली तर कार्याला खीळ बसते. समर्थांचं पत्र आहे शिवाजी महाराजांना, धुरेने युद्धास जाऊ नये. तू धुरा सांभाळू नकोस राजा, कारण तुला काही झालं ना तर सगळं कार्य कोलॅप्स होऊ शकतं. काय दृष्टी असते यांची. आणि म्हणून सगळेजण असा विचार करत बसलेत, महाराज आमचे असे बसले हिशोब करतायत, व्हॉट टू डू, व्हॉट टू डू, व्हॉट टू डू, व्हॉट टू डू, काय करणार. आणि एकदम जांबुवंताच्या लक्षात आलं, हा अरे आपल्या कुणामध्ये ताकद नाही, ती एकट्या हनुमंतामध्ये आहे. हनुमंत वास्तविक भगवान शंकरांचा अवतार आहे. शंकरांच्या करता प्रार्थना केली आहे हिमालयामध्ये कुणी, अंजनी मातेनी. आणि तिनं प्रार्थना अशी केली की देवा मला असा मुलगा होऊ देत जो राष्ट्रकार्य करील. एके दिनी अंजनी शंकराला, एके दिनी अंजनी शंकराला, एके दिनी अंजनी शंकराला बोलली हो त्याला, पुत्र नाही मला घ्यावा तुम्ही माझ्या पोटी अवतार. आहे अशी माझी इच्छा हो, करावा देश धर्म उद्धार हो. जी 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 जी, करावा देश धर्म उद्धार हो. जी 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 जी. पूर्वीच्या काळी अशा कार्याला जी लावायची पद्धत असते. अमुकजी तमुकजी शेवटी पार्लेजी असं नाही. आणि शंकरांनी ऋषींच्या द्वारे मोहिनी अवताराच्या वेळेला जे साठवलेलं वीर्य होतं ते तिच्या कानातून, हे सूक्ष्म आहे बरं सगळं,
ते तिच्या कानाद्वारे अंतःकरणामध्ये गेलं. आणि यानंतर शंकरांचा एका अर्थानं पुत्र, एका अर्थानं वायूचा पुत्र, कारण वायूनं ते आणलेलं आहे. आणि असे हनुमान जन्माला आले आहेत. आणि ते सुद्धा चैत्र शुद्ध पौर्णिमेला. अहो, जन्माला आल्याबरोबर या बाळानं पाहिलं सूर्य उगवतोय. मोरोपंत वर्णन करतात, गगनात लक्ष गेले. कारण आईला भूक लागली होती. बाळाला जन्माला घातलं की आईला खूप पथ्य म्हणतात ना, भूक लागते, ते पोट मोकळं होतं. म्हणून ती अंजनी काहीतरी शोधायला गेली आहे. हे महाराज होते लगेच पालथे झाले. कृष्ण आणि हनुमंत या दोघांचं वैशिष्ट्य, लगेच कार्याला सुरुवात. असं आहे का कुणी? बघा, गगनात लक्ष गेले, केले उड्डाण जनन समयास, उपमा काय वदावी. या लोकी जनन समयास आहेत, पुढं पद आहेत. असे हनुमंत पण इतके नटखट होते हो, त्रास खूप द्यायचे. लहान बाळ खूप शक्ती असली की काहीतरी त्यात काहीतरी फोडून ठेव, काहीतरी वाढून ठेव, कायम. ह्याचा काय आवडीचा खेळ, हा या डोंगरावरनं त्या डोंगरावर उड्डाण करायचा, असामान्य ताकद हो. आता एखादा ऋषी तिथे ध्यानाला बसलेला दिसला की त्याचं ध्यान लागलेलं असलं की त्याला मांडी धरून उचलायचा आणि पलीकडच्या डोंगरावर नेऊन ठेवायचा, तिकडच्याला इकडं. मग ऋषी संध्याकाळी जागे व्हायचे, अरे फोन इकडं आणि चार्जर तिकडं. फार त्रास व्हायला लागला ऋषीमुनींना. शेवटी ऋषीमुनींनी शोधून काढलं कोण करतोय हे. आणि सगळे ऋषी एकत्र आले आणि हातात पाणी घेतलं आणि या बाळाला शाप द्यायला उपस्थित झाले. आणि तुझी शक्ती तुला सोडून जाईल असं म्हणणार होते. इतक्यात अंजनी माता गेली. सांगितलं, महाराज असं करू नका, तुम्हाला त्रास होतो हे मान्य आहे. तुम्ही असं करा की योग्य त्या वेळेला तुला कोणीतरी प्रेरणा दिल्याशिवाय, कोणीतरी चेतना दिल्याशिवाय, कोणीतरी चोदना दिल्याशिवाय तुला तुझ्या शक्ती आठवणार नाहीत असा शाप द्या. म्हणजे राष्ट्रकार्याकरता मी याला मागून घेतलाय हो. आणि ऋषींना लक्षात आला विवेक, अंजनीजवळ विवेक किती असेल विचार करा. आणि तसा जरा दुरुस्त करून शाप दिला. त्यामुळे त्या दिवशीपासून हनुमंत अगदी तरी इतक्या विद्या होत्या. आणि ही गोष्ट आता जांबुवांना माहिती आहे. आणि दिस इज टाइम. आणि आता बोलायला आरंभ केला, अरे बघा 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 बघा, जणू काही आपण या गावचेच नाही असा शांत बसलेला हनुमंत. आपल्याला माहितीये का अंगदा, आपल्या सगळ्यांच्या मध्ये सगळ्या जगात अफाट शक्ती असणारा एकमेव कोण असेल तर तो हनुमंत आहे. अगदी सहज त्याच्या दृष्टीने हे कार्य म्हणजे नगण्य आहे. गरुड उभारी पंखा गगनी, गरुड उभारी पंखा गगनी, गरुडाहुनी बलवान असा एकच श्री हनुमान, असा एकच श्री. अंजनीचा बलाढ्य हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्र, निज शक्तीने ताडिल दिग्गज, निज शक्तीने ताडिल दिग्गज, बलशाली धीमान असा एकच श्री. सूर्योदयी हा वीर जन्मला, त्रिशत योजने नभी उडाला, समजून या फळ रविबिंबाला, समजून या फळ रविबिंबाला, धरू गेला भास्वान असा हा एकच श्री हनुमान. बालवीर हा रविते धरिता, भरे कापरे तिन्ही जगता, या इवल्याशा बाळा करिता वज्र धरी इंद्र मघवान. छोट्याला बाळाला ठार मारण्याकरता त्यांनी वज्रासारखा प्रयोग केला. वज्र किती कठीण आहे, पण तेवढं वज्र जेव्हा मारलं तेव्हा याला काय झालं ऐका. देवेंद्राच्या वज्राघाते जरा दुखापत होय हनुत, किंचित लागलं
बात आहे. इतकी मनापासून आम्ही सगळेजण सेवा करतोय दत्त महाराजांची. म्हणून त्यांचं जे सिद्धस्थान आहे, त्यांचं महाराष्ट्रातली राजधानी नरसोबाची वाडी, तिथून महाराजांनी प्रसाद पाठवून दिला बाळासाहेबांच्या रूपाने. तो काहीतरी आपल्या सेवेची नोंद घेणारच ना प्रभू. या रूपाने आम्ही सगळे आपल्याला नमस्कार करतो. म्हणजे हा नमस्कार महाराजांच्या चरणी पोहोचेल. नेहमीच सेवेला महाराजांच्या असतात. आपण सगळे ओळखता नरसोबाची वाडी. कोप अनावर येई वायुते, कोप अनावर. काय बाबूजींची संगीताची रचना आहे. कोप अनावर सा 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 सा, याला संगीतदार मार्गदर्शन म्हणतात. अनावर कोप, कोप अनावर येई वायुते, थांबे तो गतिमान असा एकच श्री. पवन थांबता थांबे जीवन, देव वायूचे करीती सांत्वन. पुत्रा ते त्या वर देऊन, पुत्रा ते वर त्याच्या देऊन, गौरविती भगवान असा एकच श्री. असा एकच श्री. शस्त्र न छेदिल या समरांगणी, विष्णुवराने इच्छा मरणी. ज्याच्या तेजे दीपे दिनमणी, ज्याच्या तेजे दीपे दिनमणी, चिरतर आयुष्मान असा एकच श्री. करी हनुमंता, करी हनुमंता निश्चय मनसा, सामान्यन तू या कपि जनसा. उचल एकदा पदवा मनसा, उचल एकदा पदवा मनसा. घे विजयी उड्डाण, घे विजयी उड्डाण. जशी 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 स्तुती सुरू झाली, तसं तसं हनुमंतांचं बळ वाढत चाललं. लक्षात घ्याल, हिंदू समाज असाच आहे. हिंदू समाजाला जाग करा की तो किती मोठं कार्य करू शकतो. लोकसभेमध्ये महाराष्ट्राचं मतदान झालं होतं 60%, आणि आता विधानसभेत फक्त 5% वाढले तर ही अवस्था झाली. 80% झालं तर काय होईल जगात सांगा. आणि त्याकरता रामकथांचं आयोजन आवश्यक आहे. त्याकरता अशा प्रकारच्या अनेक वक्त्यांना बोलवा, सातत्याने अशा कथा, विविध कथा ऐका, म्हणजे हिंदुत्व शिल्लक राहील. नुसती दारावर पाठी लावून उपयोग नाही करवासे. हिंदू म्हणजे धर्म म्हणजे कसे आहोत आपण हे सांगणारी या कथा आहे. आणि ही स्तुती म्हणजे समर्थाने लिहिलेली. भीमरूपी आहे ना, पहिली 11 भीमरूपीतली ती ही स्तुती आहे बरं. आणि एकच जय जयकार केला तेव्हा हनुमंतानी जय जयकार केला आहे ना, तो जय जय रघुवीर समर्थ असं करत एकदम इतके मोठे झाले. सगळी वानरं एवढी एवढीशी अंगठ्या एवढी दिसायला लागली. बापरे, आपल्यातलाच आहे ना, बापरे. आणि जय रघुवीर म्हणून उडा, जय रघुवीर म्हणून उडा, जय रघुवीर म्हणून. ज्यांना शक्य त्यांनी माझ्याबरोबर म्हणायचं. श्री विष्णू महाराज रामचंद्र हनुमान मारुती मनोरंजन सुतरामदूत प्रंजन मावळी सकाळ उठवाळे सौख्य कर शोकार्थ दुर्द वैष्णव काय खादी नंतर प्रसन्न जगंतर बादळ देवता अंत भविष्य दुर्ले बनालो कोणाचा जगन्नाथ प्राणनाथ प्रधान मंडळ दपणेश्वर भावना करतो शंकर उचले भाऊ
आवीच्या लोटीला पुढे काळाग्नी काळा रुद्राग्नी देखा पतीवर किरीटी कुंडली बरी सुवर्ण किटिका सोटी कंडांकी नांगरा ढगारा बरोबर मोठ्या पळंग पाहता मोठे मावी तुम्ही घोटीच्या गोटी उठाणी जपत्रकडे मंत्राती सारखं ऋण क्रोध उठायला वेळ आणि नाव आला गेला म्हणून टाकले मग येते सुरुणा जाणं पासून ब्रह्मांड एवढा होता कोणी वेरून धरा कोणी ब्रह्मांड होत थोडे जरूरचे करून ब्रह्मांड बाहेर नसे हरत पडले डोळा नसेल श्रीमंडळ वाढता वाढता वाढे वेदुलेशन मंडळ भूतप्रेत मंदिर गोवेदी समजताना सोडते जनता आणि समेत मंदिर लोक लाभली शोभली बरी दृढ देऊन संदेव संख्या काळ कोणी रामदास एक घंटे कमी वेळा मंडळ रामरूपी अंतरात्मा दर्शन रोजना दिदी सीतारामचंद्र अर्पणू रघुवीर म्हणूनी जय रघुवीर म्हणूनी भूभुकार जय जयकार कधी विसरू नका. हा जय जयकार हनुमंताने या प्रसंगी केलाय. त्यांनी वर्णन केलं एक मोठी जांभई दिली करून मोठी मी करून दाखवत नाही आता तुम्ही पण द्याल ते. आणि जो जय जयकार केला हा कॉन्फिडन्स भरून देणारा हे आख्यान आहे हो. आणि इथे किष्किंधा समाप्त होतं आणि सुंदरकांड सुरू होतं. सुंदरकांडाचं नाव स्वतः रामरायांनी सुचवलं बरं वाल्मिकींना. आता नुसतं सुंदर सगळं सुंदर परफेक्ट. सुंदर याचा अर्थ परफेक्ट. आणि निघाले इतका एक आधी चक्कर मारली त्यांनी अशी उंच उडी मारली आणि एक असं गोल एका नवीन गाडीची आपण टेस्ट ड्राईव्ह कॉन्फिडन्स दिला. अरे काळजी करू नका. ते सांगतात ज्या गंधमादन पर्वतावरती हनुमंत उभे राहिले आणि त्यांनी उड्डाण केलं तिथे खड्डा पडला. घसरत दशगावे भूमिके माझ गेला. म्हणजे एखाद्यानं टेबलावरनं उडून उडी मारावी आणि टेबल खाली पडावं असं. हे चारित्र वारंवार वारंवार सांगा आणि ऐका म्हणजे आपली कॉन्फिडन्स लेवल जमेल का बघूया. ऍक्च्युली मी केलंय ट्राय. आपली संस्कृती यू कॅन म्हणत नाही यू मस्ट म्हणते. हे इम्बाई मुरवून घ्या. हे आतमध्ये आहेच आहे आपल्या. बघूया आम्ही आमच्याकडनं प्रयत्न केलेले आहे. एका डॉक्टर ऑपरेशन करायला आले पेशंटचं. अरे शंकर घाबरू नकोस छोटंच ऑपरेशन आहे. पेशंट म्हणला माझं नाव विद्याधर आहे तुम्ही शंकर काय म्हणताय. तो म्हणला माझं नाव शंकर आहे मी स्वतःच. आणि हनुमंत निघाले. सुंदरकांड आरंभ होतो. पहिल्याच अध्यायामध्ये अप्रतिम वर्णन केले. हनुमंत वरून चालले लाटा छातीवर आदळत होते असं वर्णन केले. कसे निघाले असते हनुमंत. अशा विद्या त्यावेळेला यांच्या जवळ आहेत. वानर म्हणजे आज आपण जे बंदर पाहतो तसे नाही आहेत. शेपटीचा अजून त्यांनी त्याग न केलेले ते नरच. कारण संध्या करत होता वाली असं वर्णन आहे. अहो यांच्या स्त्रिया आहेत अप्सरा स्त्रिया आहेत. काहीतरी ती अर्धवानर संस्कृती असणार आहे. ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. कसं असेल याचा अंदाज करावा लागेल. आणि असे हनुमंत निघालेत. आणि त्यावेळेला मैनाक नावाचा पर्वत म्हणजे हिमालयाचा एक तुकडा. मैनाक हे हिमालयाचं नाव आहे. मैनाक पर्वताला मेनेपासून कन्यका झाली म्हणतो ना त्याचा एक तुकडा वरती आला. काय झालं हा मैनाक पर्वत जो होता त्याला वायूनी आता आणून लपवला होता. नाहीतर इंद्र सगळ्यांना सफाचट करत होता पूर्वी केव्हा तरी कृतयुगामध्ये. सगळे म्हणजे असे सगळे पंख असलेले पर्वतांना पंख होते असा काळ आहे त्याचा. म्हणजे काय ग्रॅव्हिटी मिडल अजून डेव्हलप झाला नव्हता. लाडू वाढला नव्हता पृथ्वीचा. असे सगळं होतं. ते सगळे हे कुणी केलंय. हे वराह अवताराने केलेलं आहे. म्हणून वाराह कल्पे म्हणतो आपण.
आणि त्यावेळेला वायूने त्याला उडवून उडवून नेला आणि इकडे पाण्याचे जिथे भाग आहे त्यात लपवला होता. म्हणून वायूचा उपकार येतो, वायूकडनं उपकार घेतलाय म्हणून वायूला आपण काही देऊ शकत नाही, थँकफुल राहू शकत नाही, म्हणून वायूच्या पुत्राला मदत करूया म्हणून तो तिथे वरती आला आणि सांगितलं, हनुमंता थोडा वेळ विश्रांती घ्यायची तर इथं घे आणि परत दुसरं उड्डाण इथनं कर. नाही का, मध्ये मध्ये आपण 2-2 तासांनी थांबतो की नाही चहाला, ड्रायव्हरला लोड नको म्हणून. असा म्हणजे असं आपल्याला समजायच्या अनुभवाच्या प्रांतात आणा कथा, म्हणजे सोपं जातं. हनुमंत म्हणाले नाही, रामकार्य आहे त्याच्यामध्ये मला विश्रांती घ्यायची नाही. रामकार्यात मला कुठे मध्ये विश्रांती. बाळशास्त्री हरदासांनी छान सांगितलंय. ते म्हणाले ही त्याच्या ध्येयाची परीक्षा होती. एकदा ध्येय ठरलं की मध्ये वाटेत थांबूया, काही खाऊया पिऊया, एन्जॉय करूया, असं ज्याला वाटतं ना तो फार कार्य करू शकत नाही. पहिली परीक्षा ध्येयाची आहे किंवा लोभाची आहे असं म्हणा. दुसरी परीक्षा सुरसा नावाची नागमातावरती आली. यांनी सांगितलं मैना पर्वताला नको, नुसती अशी चापटी मारली त्याला एक टप्पल, म्हणजे तुझा सन्मान केला बा मी, नाही का आपण असं नुसता हात लावतो, नको मला घ्या, तुम्ही घ्या सगळ्यांनी असं. आणि पुढे निघाले. सुरसा नावाची नागमाता आली आहे, भयंकर असा जबडा आहे तिचा. दुसरी परीक्षा युक्तीची घेतली आहे. तिनं सांगितलं, ए कोण चाललाय आकाशातनं पक्षी, कोण आहे, काय तुझं, मला कोण आहे माहिती नाही, मला भूक लागली आहे, चल ज्याला भूक लागली आहे त्याच्यासमोर जे असतं ते त्याचं असतो आ. आणि मोठा आ केला तिने. आता एकदम थांबले होते. हनुमंताने विचार केला आता काय करूया, हा हिला जमणार नाही असं काहीतरी करूया. हनुमंताने काय केलं, मोठं रूप घेतलं. अजून गरिमा नावाची सिद्धी, अणिमा, लगिमा, गरिमा, ईशिता, वशिता, कामवासयता, मनोजवा, अशा अनेक सिद्धी आहेत. गरिमा म्हणजे मोठं होण्याची सिद्धी, अणिमा म्हणजे लहान होण्याची सिद्धी. आता गरिमा खूप लोकांना आहे बघा हल्ली. फक्त अणिमा करता डाएट करावं लागतं. आणि इतके हनुमंत मोठे झाले, तू काय मला समजतोस, मी काय कच्च्या गुरुची चेला आहे का काय. तिनं अजून मोठा केला. हनुमंताने अजून तिनं अजून मोठा केला. नाही का, आपण डॉक्टर लोकांकडे जातो दात काढायला, ते म्हणतात आ करा, आपल्या लक्षात राहत नाही, परत हळूहळू असं व्हायला लागलं, आ करा म्हणले. एक बाई चिडलीच परवा आजी आमच्याकडे पुण्याला डॉक्टरला, किती मोठा करायला लावतोस, काय तोंडात उतरून करणारच का काय ऑपरेशन, आणि तसं करणार असेल तर बूट काढून ठेव म्हणली. हनुमंतानी तीच युक्ती केली आहे. थोडं लक्षात राहण्याकरता सांगतोय, कथा सगळ्यांना माहिती असते. आणि एकदम अणिमा सिद्धीचा वापर केला. एकदम आतमध्ये एकदम छोटे झाले, गदा घेऊन आत शिरले. प्रत्येक दातावर दात नीट आहे का बघतात ना ते, टन 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 टन. अहो इतका मोठा जबडा बंद करायला वेळ लागला. तेवढ्यात हनुमंत बाहेर आले. हे बघ, दिस इज युअर मिस्टेक, सर्व बाजूला मी रामकार्य करता चाललोय. आणि सुरसा मातेनं आशीर्वाद दिलाय, मला देवतांनी तुझ्या कार्याची, तुझ्या बुद्धीची परीक्षा घ्यायला पाठवलं होतं, जा तुला यश मिळेल. कार्यामध्ये 3च परीक्षा असतात. तुम्ही कार्य कसं करू शकता. पहिली गोष्ट, तुम्हाला स्वतःचा वैयक्तिक लोभ नसला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला या जगामध्ये महत्त्वाचं काही करायचं असेल तर योग्य त्यावेळेला योग्य उपाययोजना, कारण अचानक संकट येत असतात. झटकन निर्णय घेऊन पटकन आपल्याला काही निर्णय. आणि तिसरं संकट आले, सिंहिका नावाची महाभयंकर राक्षसी, जी पाण्यात राहायची आणि वरून जाणाऱ्याची सावली पकडायची. याचा अभ्यास करायला पाहिजे. एखाद्याची सावली पकडून कसं त्याचा वेग कमी होईल. सावली पकडली आणि त्याला हनुमान म्हणतात, अरे हँडब्रेक न करता गाडी चालवतो का काय. असं होतं ना, हँडब्रेक काढलाच नाही आणि असं का होतोय, किती रेस करतोय, थाळूच चालली गाडी. म्हटलं हँडब्रेक खाली टाक ना, तो ब्रेक लाईनर खराब केले म्हणलं माझे, तू गंमत सोडून द्या, कळाय करता सांगतोय. असं का होतंय पाहिलं, अरे एकदम विरुद्ध ती ओढत होती, भगवान एकदम उलटे झाले असे आणि इतक्या जोरात आले, तिचं ओढणं भगवंताचं येणं. आता ते दुप्पट झाला वेग आणि जाऊन एक जी मुष्टी प्रहार केला ती जागेवरच संपली. उचला पोचवा. शक्ती पण पाहिजे, निर्लोभत्व, योग्य सुचण्याची बुद्धी. बुद्धिम यान प्रचोदयात किंवा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यान यो न प्रचोदयात. बुद्धी दे रघुनायका, योग्य ते सुचलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, क्षमताही आपली असली पाहिजे. 3 परीक्षा पूर्ण केल्या आणि हनुमंत तिथे विसावले.
लंकेच्या तीरावर उतरलेत. लंब पर्वत, त्रिकुटाचल पर्वत आणि सुवेलाचल पर्वत असे 3 पर्वत म्हणजे लंका आहे. हनुमंताने विचार केला संध्याकाळ होऊ द्यात, इतक्यात नको जायला. आणि संध्याकाळी निघाले मुद्दाम. का? दिवसा गेल्यानंतर अडवतील ना, संध्याकाळी जरा थोडंसं पहारे बदलायच्या वेळेला जरा घुसूया पटकन. आणि किती लहान रूप घेतलं असेल त्यांनी, चिमणी एवढं रूप घेतलं असं वर्णन केलं, छोटंसं रूप घेतलं. आणि असे असे हळू बाजूनं असे जायला लागले. आणि नेमकी लंकिणी नावाची लंकेची ग्रामदेवता, रावणानं लंका जेव्हा जिंकली त्यावेळेला तिला त्या देवाच्या मंदिरातनं काढून तिला डोअर कीपर म्हणून ठेवलं होतं. काय तिची अवस्था करून टाकली. सगळ्या देवांना कामाला लावलंय. त्या नाथांनी वर्णन केलंय. गणेश गाढवे वळी, लक्ष्मीला पाणी भरायला ठेवलं होतं, अग्नीला सगळ्या लोकांचे कपडे धुवायचं काम दिलं होतं, ड्राय क्लिनर, वायूला लंकेच्या सगळ्या रस्ते स्वच्छ करायचं व्हॅक्युम क्लिनर रावणाने काढलेलं आहे. ते थोडं विनोदानं बोलतोय पण हे सगळं वर्णन केलंय की रावण किती, आपण 9 ग्रहांना घाबरतो, त्यानं आपल्या आसनाखाली ठेवले ते 10 ग्रह, 9 ग्रह, शनी, अमके तमके, मंगळ, आपण म्हणजे त्यांनी अशा प्रकारे जप करून अशा पद्धतीनं ते म्हणतात तसं, म्हणजे चांगुलपणाचा फायदा घेऊन गैरफायदा घेतला होता. म्हणजे एखाद्या मोठ्या गायकाला बोलवायचं घरी आणि पेटीत आता गा. अहो ज्याची बिदागी लाखो रुपये, त्याला चहाच्या कपात गायला लावल्यासारखं आहे हो. पर तो आला बिचारा घरी गप्पा मारायला, आता सगळेच आता काय करणार. असं एखाद्याचा चांगुलपणाचा गैरफायदा घ्यावा हे रावणानं केलं होतं. म्हणून रावण संपायला सगळ्या देवांनी प्रार्थना केली आहे की भगवंता तुम्ही या, आम्हाला बाहेर पडता येत नाही आहे या सगळ्यात. कसं असेल रावण. त्यात लंकिणीला हे काम दिलं होतं. जी ग्रामाची देवता तिला हे काम गावाचे राखण कर बाहेर जाऊन. तिनं ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला होता की देवा हे कधी माझा सगळा सासूरवासापेक्षा वाईट आहे अवस्था ही कधी संपेल. ते म्हणले रामकार्याकरता एक वानर येईल, तो तुला थोबाडीत देईल, तुला रक्ताची उलटी होईल आणि त्या दिवशीपासून समज रावण आता पडणार आहे. ती एक्सपायरी डेट आज होती त्या वराची. हा हळूच चाललाय, त्याला तिला काय माहिती नाही तोच आहे. आणि तिनं सांगितलं हे थांब, कुठे चाललास. हनुमंत आपले प्रांजळपणाने सांगायला गेले टुरिस्ट व्हिसा, फिरायला आलो. फिरायला आलायस तू, काय समजतोस मला. हळूच गुपचूप चालला होता, तुझ्या मनामध्ये पाप आहे असं दिसतंय. थांब तुला काकडीसारखं करा करा खाऊनच टाकते. हे प्रथमग्रासे मक्षिका पाहता, पहिला घास घ्यायला घेतला आणि वर्ण माशी पडली. हनुमंत विचार कर, मला एवढं सगळं बोलायला फार इंटरप्रिटेशन द्यायला वेळ नाही आहे, कुठं सांगत बसता. तर ही स्त्री आहे, स्त्रीवर हात उगारू नये. हनुमंताने काय केलं, शास्त्रात असं सांगितलं स्त्रीवर कधी हात उगारू नये, पण अगदीच वेळ आली नाईलाज झाला तर उजवा हाताचा जो मनुष्य त्यानं डाव्या हाताने एखादा फटका द्यायला हरकत नाही, म्हणजे हळू लागतो फटका. सोय म्हणून सांगत नाही बरं, इथे लिहिले ते सांगतोय. आता तू म्हणाल बुवानीच काय सांगितलं होतं बघा. आणि एक जी तिला डाव्या हातानं कानफाटात खटकन दिली, ती रक्त ओकायला लागली आणि आनंदी झाली. आणि ती काय म्हणाली तुलसीदासांच्या भाषेत, तात सर्ग अपवर्ग, तात सर्ग अपवर्ग, सब धैर्य तुला एक अंग. तात म्हणजे हे बाबा, स्वर्ग, अपवर्ग म्हणजे मोक्ष, हे सगळं एका तराजूतल्या एका पारड्यात ठेवलं आणि एका बाजूला जर सत्संग ठेवला तर स्वर्ग आणि अपवर्ग म्हणजे मोक्षाला जेवढं वजन नाहीये, जेवढी किंमत नाहीये, तेवढे एक क्षणभर झालेल्या सत्संगाला किंमत आहे. तसा तुझा मला संग झाला. तात सर्ग अपवर्ग सब धैर्य तुला एक अंग, तुलनताही सकल मिली, जो सुख लव सत्संग सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. यू मे गो. शेवटी समाज यालाच घाबरतो म्हणून दणका ठेवा जरा घरात. प्रत्येकाच्या 10-20 चांगल्या दणदणीत काठ्या ठेवा. बाकी तलवारी बिलवारी मी सांगू शकत नाही, रेकॉर्डिंग चालू आहे. संकट आलं तर आहे काय आमच्याकडे.
बाकी कशाचा उपयोग नाही आहे. शेवटी शक्तीने सर्व ही होते. बरं, शक्ती आणि युक्ती या दोन गोष्टी समर्थांनी आग्रहाने सांगितल्यात. हनुमंत आपल्याला आपल्या चरित्रातनं शिकवतात. आणि हनुमंत निघाले, कुठे कुठे गेले, काय काय वर्णन आहे. हनुमंतांनी काय काय पाहिलंय. सर्वप्रथम हनुमंत रावणाच्या राजवाड्यात जातात. राजवाडा सगळा छानबीन केला. संध्याकाळची वेळ आता झाली, 7 वाजले 8 वाजले. आणि हनुमंतांच्या लक्षात आलं, अरे ही बाजारपेठ बंद व्हायच्याऐवजी नवीन नवीन लोक येऊन अजून विकायला बसले तिथे, पाणीपुरी काय जे असेल ते, नाही का, चौपाटी रात्री फुल तसं. हनुमंत म्हणाले, आमच्याकडे दुकानं बंद होतात 6-7 नंतर, येन सिक्युरिटीला काय मिळत नाही. आणि इकडे आता दुकानं फुलतायत. राक्षसांची पद्धत ही, बंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रात को खाओ पिऊन दिन को आराम करो. आणि दिवसात नाही जमलं तर थोडंफार जे काय राहिलं असेल ते बॅकअप कीर्तन प्रवचनात भरून काढायचं. हनुमंतांनी 2-3 गोष्टी पाहिल्या की आमच्याकडे रात्र झाली की लोक विश्रांतीला जातात आणि दिवसा कामात असतात, इथे काय हे चाललंय. दुसरी गोष्ट त्यांनी पाहिली की इथे सीतेबद्दल कोणी चकार शब्द बोलत नाही, रावणाच्या वाईट वागण्याबद्दल कोणी बोलत नाहीये. या लंकावासियांचं वैशिष्ट्य जर काय होतं तर आमची सोय नीट केलीस ना, तुला काय पाहिजे ते तू कर. आमचा राजा चारित्र्यवान असला पाहिजे, हा धाक प्रजेचा असला पाहिजे. आम्हाला 20 फुकट देतो, अमुक फुकट देतो आणि तू इतक्या करोड रुपयाचे पडदे बसवतोस. जनतेला जेव्हा एखादी गोष्ट फुकट मिळाल्यानंतर जनता त्या राजाला निवडून देते ना, त्यावेळेला ती प्रजा फुकटी होते आणि राजा कर्जदार होतो. वपू काळ्यांचं वाक्य आहे, देशाविरुद्धचा सगळ्यात वाईट केलेला कट म्हणजे फुकट. फुकट आम्हाला काही नको, तू चारित्र्यवान राहा, असं प्रत्येकाने तेजस्वीपणानं म्हटलं पाहिजे. कोणीच बोलत नाही. आम्हाला आमची व्यवस्था नीट केली ना, रस्ते चांगले, वीज चांगले, पाणी फुकट, 100 युनिटपर्यंत वीज आणि हनुमंतांनी तेव्हा ठरवलं, हा विषय मी सार्वजनिक करीन. प्रत्येकाने ठोठो केलं पाहिजे. कशाला सीतेला पळवून आणलं, आम्हाला ताप झाला. हनुमंतांनी प्लॅनिंग तेव्हा केलंय. आणि पुढे पुढे निघाले. कुठे कुठे गेले त्यांनी सांगितलंय, पुष्पक यान पाहिलं. पहिल्यांदा त्यांनी पुष्पक यान पाहिलं. सगळीकडे गेलाय, अनेक यान आहेत. बरं, याच्याजवळ विमानं खूप होती. आपण कसं होतं, माहिती थोडीशी असते त्यामुळे आपण रावण म्हणलं की पुष्पक विमान आपलं तेच बोलत असतो. त्याच्याकडे शेकडो विमानं होती असं वर्णन आहे. त्यातलं एक पुष्पक होतं. एक गर्दबांचं विमान आणलं होतं सीतेला पळवायला, आपण काल पाहिलाय तो मुद्दा. त्या यानातनं फिरतो. वैडूर याचे जमिनी पाहिल्या, सोन्याचे खांब पाहिले, त्याला जडवलेले हिरे पाहिले. बंद असलं तरी विमान इतकं इंटॅक्ट ठेवलेलं होतं. तिथे सेवक होते, तिथे दिवे होते, हिऱ्यांचे दिवे होते, म्हणजे रत्नमणी म्हणतात ना, रत्नदीप होते, रत्न लावलेली होती, त्याचा प्रकाश हात पडलेला होता. हनुमंत गुपचूप सगळं शोधतात, इथे सीता आहे का, इथे सीता आहे का. आणि रावणाच्या अंतपुरामध्ये आले आणि रावण मोठ्या विस्तीर्ण अशा मंचावर झोपलेला होता. आणि त्याच्या शेजारी अत्यंत सीतेसारखीच अशी सुंदर स्त्री पाहिली आणि हनुमंताला आनंद झाला. त्यांनी लगेच असं शेपूट असं घेतलं आणि आनंद झाला त्याला की सीता सापडली. एकदम गंभीर झाला. राम तिकडे इतके दुःखात आहेत, रावणाच्या शेजारी सीता निजेल, अशक्य आहे. आणि त्याला लक्षात आलं की ही मंदोदरी आहे. आणि यानंतर हनुमंत सगळ्या लंकेमध्ये फिरतात जवळपास आणि एका बुरुजावर येऊन बसले. आणि इथला जो अध्याय आहे तो इतका गंभीर अध्याय आहे. त्याला वाईट वाटलं की बहुतेक सीतेला रावणानं खाऊन टाकलं किंवा येताना सीता समुद्रात पडली असेल तर. आणि रडायला लागले हनुमंत की आता परत मी गेलो आणि रामानं जर सांगितलं सीता नाही आहे तर रामांची अवस्था काय होईल. राम तत्काल प्राण सोडतील, लक्ष्मण तत्काल प्राण सोडेल, आमचा सुग्रीवही तत्काल प्राण सोडेल, काय अवस्था होईल. अशा नकारात्मक विचारांची यादी दिली आहे वाल्मिकींनी आणि लगेच फेकून दिले. काय मी विचार करतोय, असं होणंच शक्य नाही आहे. रामानी ज्या अर्थी माझ्याकडे मुद्रिका दिली राम नावाची
त्यांच्या अक्षरामध्ये राम हे नाव अक्षर असणारी मुद्रिका दिली होती रामरायांनी त्याच्याकडे, की त्यांना वाटलं की हाच सीतेचा शोध घेईल आणि ती दिली आहे. त्या अर्थी निश्चितच आत्तापर्यंत सगळं सकारात्मक घडत गेलंय, येताना वाटेत शकून झालेले, सगळं चांगलं होणार. आणि एकदम हनुमंताला लक्षात आलं की परवा संपाती बोलता बोलता अशोकवन अशोकवन असं काहीतरी अस्पष्ट बोलला. काय होतं, खूप तपशील ऐकलेला असला ना की त्यातला एखादा आपण विसरून जातो. एकदम आठवला, ते बघायचं राहिलंय. आणि हनुमंत अशोकवनाच्या एका बुरुजावर तटावर येऊन बसतात आणि लांबूनच त्यांनी पाहिलं शिंशिपा नावाच्या वृक्षाखाली अशी गुडघे असे घेऊन, अंगावर मलिन वस्त्र, तेजस्वी दिसत होती, पण रडून रडून डोळे जिथे सुजलेले आहेत. सीतेचं हुबेहूब वर्णन जे रामरायाने केलं होतं ते जुळणारं असं एक व्यक्तिमत्व पाहिलं. आणि हनुमंत मनातल्या मनात म्हणतात, हीच ती रामांची स्वामिनी, हीच ती रामांची स्वामिनी, हीच ती रामांची स्वामिनी, हीच ती रामांची स्वामिनी. चंद्रविरहिणी जणू रोहिणी, व्याघ्रा माझी चुकली हरी, शेन कोटरी फसे पक्षिणी, हिम प्रदेशी फिजे वाहिनी, रामांची स्वामिनी, हीच ती रामांची स्वामिनी. मलिन कृशांगी तरी सुरेखा, धूमांकित की रत्न अग्निशलाका, शिशिरी तरीही चंपक शाखा, व्रतधारिणी ही दिसे योगिनी, रामांची स्वामिनी, हीच ती रामांची स्वामिनी, हीच ती कुंडल. अशाच प्रकारचा काही थोडा दागिन्यांचा विभाग जो ऋषमुखावर पडला होता आणि रामानी लक्ष्मणाने ओळखला, त्याच्यावरून ओळखलं. आणि हनुमंतांना आनंद झाला. इतक्यात कसला तरी धनधन 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 काहीतरी कोणीतरी मिरवणूक निघतीये. असं एकदम पहाटेची वेळ आहे बरं. रावण तेवढ्या वेळात पहाटे उठून, त्याला झोप होती का नव्हती कोणास ठाऊक, काय आंघोळ संध्या बिंध्या करून तो आला तिथे. त्याच्या डोक्यावर छत्र होतं, काय ऊन लागत होतं पहाटे कोणास ठाऊक त्याला 4 वाजता. तो सन्मान असतो असं म्हणतात. आणि भरपूर त्याच्याबरोबर सैनिक आहेत. आणि आला तिथे. हनुमंत लांबनं पाहत आहेत, चंद्रप्रकाशामध्ये दिसतंय. काय ग, काय ठरलंय तुझं? माझ्यासारखा महान तुला पती मिळणार हे तुझं भाग्य समजायचं सोडून तू त्या कावळ्यासारख्या तुझ्या पतीमध्ये काय गुंतली आहेस? मी एवढा पराक्रमी, मी इंद्राला पराभूत केलं, अमक्याला पराभूत केलं, तमक्याला पराभूत केलं, मला शरण ये, स्वर्गीय सगळ्या देवतांना सुद्धा दुर्लभ असणारे उपभोग मी तुला देईन, वगैरे वगैरे बोलायला लागला. वाल्मिकी वर्णन करतात, सीता बोलत नाही, त्याच्याकडे बघत नाही. सीतेनं एक गवताची काडी घेतली आणि त्या गवताच्या काडीशी बोलायला लागली. ती पूर्वीच्या काळी अगदी घरातल्या लोकांचा सुद्धा नावाचा उल्लेख न करता कुणाला तरी मध्ये घेऊन बोललं जात असे. बंडू, बाबांना सांग स्वयंपाक झालाय, असं पूर्वी पद्धत होती. बोलायला लागली. काळ ठरवेल हे योग्य आहे का अयोग्य आहे, पण पूर्वीच्या काळी परपुरुषाशी असं बोललं जात नसेल. त्यातून हा वाईट नजर असणार आहे. 2-3 प्रश्न विचारले. ती इतकी भडकली आहे, ती तिच्यावर इतका भडकलाय तो. पहिला प्रश्न तिने विचारला, नाव नाही घेतलं पण आपण म्हणूया, रावणा, तुझ्या पूर्ण लंकेमध्ये एकही शहाणा मनुष्य नाही करे का? सगळे तुझ्यासारखेच आहे. 10 डोकी आहेत तुला, पण अकलेचा भाग काही नाहीये. एकदम काय बोलतेस तू?
अरे तू जर पराक्रमी आहेस, माझ्या पतींपेक्षा पराक्रमी आहे, पराक्रमी असं 10 वेळा बोलतोस, तर माझा पहिला प्रश्न आहे, मला पळवून का आणलीस तू? तू तुझा पराक्रमी मान्य कधी केला असता तो रामांशी 2 हात केले असतेस, युद्ध केलं असतंस आणि जगला असतास कदाचित, तर मी ठीक आहे रामांसमोर उभा राहिला तरी तू योग्य आहेस असं म्हणले असते. अरे मारे राम, गरुडा सखे आहेस तू, कावळ्यासारखा सुद्धा नाही आहेस. कावळा सुद्धा चांगला असतो, तो म्हणतो कावळा. सरळ आहे प्राणी तो, कसला आहेस तू? आणि दुसरा प्रश्न, तुझ्या पत्नीशी मंदोदरीशी असं कोणी वागलं तर चालेल का? हे भडकला एकदम, काय बोलतीयस? खडगं घेतलं, धावत धावत तिच्याजवळ गेला, तुझे खांडोळी करतो, तुझ्या मांसाचा उपयोग नाश्ता करता करतो. तिथेच त्या 30-40 जणी बसलेल्या होत्या. त्यांना सांगितलं काय वर्ष होत आलं, 7-8 महिने होत आले, तुम्ही काय तिला पडवत नाही का? माझ्याबद्दल चांगलं बोलत नाही तुम्ही? तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं याकरता तुम्हाला मी सांगितलं होतं ब्रेन वॉशिंग करा तिचं, ते तुम्ही करत नाही आहात, तुम्हाला पण मारून टाकून. एकदम भडकला. तेव्हा धान्यमालिनी नावाची त्याची पत्नी आली. तिनं त्याचा हात धरला आणि सांगितलं, रावणा अरे काय त्या कृषांगीमध्ये अडकलास, कशाला तिचा विचार करतोस? मी तुला भरपूर सुखांचा उपभोग देते. आणि म्हणून त्याला बळेच तिथं घेऊन गेली. पुन्हा त्यांनी एकदा तिच्या मुखाजवळ अशी तलवार आणली, अशी ओवाळली, सांगितलं अजून तुला 2 महिने देतो, 2 महिन्यात मला वश हो, नाहीतर या सगळ्या राक्षसी तुझ्या तुकडे करतील आणि निहारी करता माझ्या ते मांस आणून देतील. काय अवस्था असेल सीतेची विचार करा. रावण तिथून निघून गेल्यानंतर सगळ्या जणी अशा भयंकर भीती दाखवायला तिथे येऊन बसतात. एक म्हणते कसलं ग तू, कशामध्ये अडकली? प्रत्येक जण वेगळं बोलते. एक म्हणले त्याच्या विचारच नको करू, रावणाबद्दल काही बोलूच नकोस, आपण हिला खाऊनच टाकूया. भीती दाखवतात. तिचे दोन्ही डोळे फोडते आणि गुलाबजामासारखे खाऊनच टाकते टक करून. दुसरी म्हणली त्याच्यापेक्षा हिची जीभ उपटते आणि मी खाऊन टाकते. तिसरी म्हणाली मी तिच्या पोटात हात घालते असा, आणि तिचं काळीजच उपटते आणि खाऊन टाकते. रडायला लागली सीता. अशा भयंकर सगळ्या स्त्रिया अवतीभोवती उभ्या आहेत. राक्षसी आणि इतका त्रास देतात, खरंच मारून टाका रे मला. रामांशिवाय जगणं हे मला योग्यच नाही वाटत आहे, मारून टाका मला. इतक्यात त्यांच्या पाठीमागे बसलेली थोडी सूज्ञ असणारी त्रिजटा तिथे येते. एकेकाला बाजूला करते आणि सांगते असं वागू नका. आत्ता मला पहाटे स्वप्न पडलं होतं. या स्वप्नामध्ये कोणीतरी रामदूत म्हणून एक वानर आलं आणि त्या वानराने अशोकवनाचा विध्वंस केला आणि लंका जाळली आणि नंतर राम आले आणि त्यात रावण मरून गेला असं मला स्वप्न पडलं. आणि जर ते जिंकले ना तर आपले हाल करतील नंतर, तेव्हा तुम्ही वाईट वागू नका सीतेशी. हनुमंत विचार करायला लागले, मी कधीपासून कोणाच्या स्वप्नात जायला लागलो? आणि अशोकवनाचा विध्वंस केला आणि लंका जळली हा नवीन फॅक्स आलाय वाटतं दुरुस्त होऊन. आणि आता हनुमंत विचार करतात. इथे वाल्मिकीने इतके सुंदर श्लोक लिहिलेत. हनुमंताने अनेक विचार केलेत, काय करू मी? किती नाजूक प्रश्न आहे, विचार करा. जर मी समोर गेलो आणि चांगलं चांगलं बोलायला लागलो तर तिला पहिल्यांदा वाटेल रावण वेश पालटून आलाय. ती आरडाओरडा करेल. आरडाओरडा केला की राक्षसी धावून येतील, त्यांना ठार मारण्यातच माझा वेळ जाईल. मी परत अव्यंग पोचेन की नाही? काय करू बरं? तिनं माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे, म्हणून मी काय करू बरं? आणि तिनं काय केलंय वर्णन करतात. तिला सगळ्यात प्रिय काय आहे? रामराय. रामरायांचं चरित्र लंकेत माहिती नसलेलं चरित्र कुठलं असेल? दशरथांचं. म्हणून त्यानं कुठं सुरुवात केली आहे? राजा दशरथो नाम रथ कुंजर वाजिमा पुण्यशीलो महाकीर्ती इक्ष्वाकूणाम महायशा. इक्ष्वाकूच्या वंशामध्ये दशरथ नावाचे मोठे राजे होऊन गेले. अगदी हळूच, तिला दिसत नाहीये, बाकी कुणाला ऐकू येत नाही, कथा ऐकायला नंतर त्यांना झोप यायला लागली. असा विचार करा. आणि इतकं गोड गोड. दूर दूर उत्तर भारतामध्ये अयोध्या नावाचं राज्य, त्या ठिकाणी दशरथांचं महान राज्य होत. तिथे झालेला यज्ञ, यज्ञामध्ये पायसदान. रामांच्या बरोबर तो नुसता राहिलेला नाही, रामांकडनं डिटेल्स घेतलेत त्यांनी. बरं,
असं करत करत सगळं रामचरित्र सांगितलं. त्यानंतर घडलेला प्रसंग, कैकई कशी वागली, मंथरा कशी वागली, रामराय कसे वनात आले, भरत कसा भेटायला आला, त्यानंतर 12 वर्ष कशी आनंदात गेली, 12-12.5 वर्ष. त्यानंतर पंचवटीला कसे आले, त्या ठिकाणी हरणाचा हट्ट कसा सीतामाईने केला, आणि त्या ठिकाणी रावण कसा आला आणि रावणाने कसं तिला पळवलं, इथपर्यंत तिला माहितीच आहे. इथून पुढं रामांचं काय झालं तिला माहित नाही. यानंतर रामांची सुग्रीवाशी झालेली मैत्री, सुग्रीवाकरता वालीचा केलेला वध, सुग्रीवाची राज्यस्थापना, सुग्रीवाचे लाखो वानर सर्वत्र सीतामाईंच्या शोधाला निघाले, आणि त्यातला एक रामदूत इथे आला. मग सीता म्हणते तो पुढं काय येत नाही. म्हणून समर्थांनी म्हटलंय धूर्त वैष्णव गायका. कसं गाणं म्हणावं याची धूर्तता आहे त्यांच्याकडे. वैष्णव म्हणजे अत्यंत योग्य. वैष्णव लोक 16 ओळं खूप पाळतात, तसं रागांचं 16 ओळं पाळणारा. समर्थांचं काय विचार करावा, असं का लिहिलं असेल त्याने. हनुमंत पुढे गेले तर अशा लहान मुलाच्या वेशात गेले, आणि असे जर गेले तर घाबरेल ना ती. लहान बाळाच्या 5 वर्षाचा वानर, त्याच्याकडे पाहिल्यानंतर सीतेला एकदम, तिने एकदा पाहिलं असं, आता असली टीम काय करणार आहे असा विचार आला असेल. म्हणजे सांगितलं माय काळजी नको करूस, तुला भीती वाटू नये म्हणून मी याच्यात आलोय. आई म्हणून हाक मारली आहे. माझ्यावर फक्त विश्वास ठेवायचा असेल तर ही फक्त मुदी अंगठी घे. आणि म्हणून ती अंगठी घेतली. ती मस्तकावरच्या एका मुकुटात खोचली होती असं वर्णन केले त्यांनी. आणि काही ब्राह्मणकारांनी वर्णन केले ती तोंडात ठेवली होती त्यांनी, का त्याच्यावर राम होता म्हणून. आणि तो स्वच्छ धुवून आणली आहे, आणि ती असं काही रामायणकार सांगतात, वाल्मिकी सांगतात ती मस्तकात ठेवली होती, काही लोक सांगतात कमरेला ठेवली असं. पण ती मुदी अंगठी जेव्हा दिली, ती अंगठी पाहिली आणि घळघळ घळघळ रडायला लागली. अश्रूंचा अभिषेक त्या रामनामावर केला हो. आणि ती काय बोलली बघा, प्रेम कशाला म्हणतात. इतके दुःखात आहे, पण पहिला प्रश्न विचारते माझे प्रभू कसे आहे. याला तत्सुख सुखित्व म्हणतात. मी कसाही असलो तरी चालेल, पण माझ्या प्रभूंनी माझ्या प्रेमास्पदाने आनंदात राहावं. मुद्रिका अचूक मी ओळखली त्यांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. धादिल करता सांग अवस्था दूता रघुनाथांची. रामदूता हातात धनुते अक्षय भाता पृष्ठी, वीर हात कायते राघव झाले कष्टी. का श्यामल वलये नयन तळी चिंताची, का श्यामल वलये नयन तळी चिंताची. मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. बसलेत कायते लावून कर नाते, विसरले कायते दुःखे निज धर्माते. करतात अजून ना कर्तव्ये नृपतीची, करितात अजून ना कर्तव्ये नृपतीची. मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. मज सांग. सोडिले नाही ना अजूनी तयाने, धीरा का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा. साह्यार्थ असतीना सैन्ये सन्मित्रांची, साह्यार्थ
असतीना सैन्ये सन्मित्रांचे मज सांग अवस्था दूता रघुनाथांची इच्छिती विजयना त्यांचे अवघे राजे का लोकप्रीतीला मुकले प्रियकर माझे विसरले थोरवी काय प्रभू यत्नांची काय कॉन्फिडन्स लेवल आहे सीतेचे विचार करा काहीही झालं तरी आपला आत्मविश्वास कधीही कोसळू देऊ नये रामायण आपल्याला हे शिकवतं किती मोठं संकट असो त्या संकटापेक्षा आपण मोठे आहोत आणि आपला प्रभू मोठा आहे का मलाच विसरून गेले माझे स्वामी मी दैवगतीने पिचता परक्या धामी का स्मृती तयांना छळीते या सीतेची करतील स्वयेना नाथ मुक्तता माझी धाडील भरतना सैन्य पदाती वाजी कळते से त्यास का वार्ता रघुनगरीची मज सांग अवस्था दूता रघुनाथांची त्या स्वर्ण घडीची होईन कामी साक्षी कधी राम बाण का घुसेल रावण वक्षी वळतील पाऊले कथिथे नाथांची मज सांग अवस्था दूता रघुनाथांची हे मज जो वरीत यांचे कुशल ऐकिते पाणी तो वरी सजीव मी असेन ऐशा स्थानी जन्मात कधी का होईल भेटी तयांची जन्मात कधी का होईल भेटी तयांची मज सांग अवस्था दूता रघुनाथांची मज सांग अवस्था दूता रघुनाथांची हनुमंतांनी सांगायला आरंभ केला माय काय सांगू तुला आरोग्य चांगलं आहे त्यांचं सीतेला असंही वाटतं का म्हणे तुम्ही इकडे दुःखात आहे ते निवांत आहे तो असंही वाटतं का म्हणे नाहीच आहे आणि तसं आणि तिनं काळजी पण करता का म्हणे फार व्यथित आहे तो आरोग्य त्यांचं आहे चांगलं पण अनेक दिवस ते जेवलेले नाही आहेत अखंड डोळ्यात पाणी आहे त्यांच्या लक्ष्मण आहे काळजी घ्यायला आम्ही सगळे आहोत काळजी करू नको माय हत्तीपेक्षा बलाढ्य असणारे वानर आमच्याकडे हत्तीला धरून लोळवतील असे हजारो वानर आहेत आमच्याकडे लंका आमच्याकरता काहीच नाही याच रावणाला लोळवलेला आमचा वाली होता त्या वालीला रामाने ठार केलंय रामाच्या पराक्रमाबद्दल काही बोलायचं कारणच नाही आहे सीतेला विश्वास दिला आणि आश्वस्त केलं आणि हनुमंताने विचार केला एवढंच सांकाम्यासारखं काम करून जाण्यात काय मजा आहे काहीतरी विशेष करूया रावणाची शक्ती तर बघूया मला काही होणारच नाही आहे पण शक्ती तर बघूया आणि म्हणून त्यांनी विचारलं काहीतरी युक्ती करूया आणि हनुमंतांनी थोडं सीतेला हसवायचं ठरवलं खळखळून हसला ना मनुष्य की दुःख कोसो दूर जातो म्हणून विचारलं आई
मला भूक लागली आहे ग. डोंगरे महाराज सांगायचे रामकथेमध्ये, ते म्हणायचे भूक लागल्यावर मुलगा आईकडेच जातो. बाप म्हणेल फोनवर मागव ना काय ते लाडू, ऐन वेळेला गुळ आणि शेंगदाण्याचा कूट घेऊन लाडू तो वळून कोण देते ऐन वेळेला? आई. तेव्हा सीतामाईने सांगितलंय मध्यम भक्त, अरे मीच इथे पाहुणी आहे, मी इथे अशी बळजबरीनं आणली गेली, माझं इथं काही नाही आहे, मी तुला काय देऊ बाळा? आई म्हणून हाक मारणारी संस्कृती फक्त आपली आहे. कुठल्याही परस्त्रीला माय म्हणतात. विदर्भामध्ये आपण जा बरं, प्रल्हाद महाराज कुठल्याही स्त्रीला मायबाई म्हणायचे. बरं, माय अशी आपली संस्कृती आहे. अरे बाळा, पण तुला एक गोष्ट सांगते, शास्त्राप्रमाणे जमिनीवर पडलेलं जे फळ असतं ना, ते झाडाने सोडलेलं असल्यामुळे भूक लागलेल्याच असतो. हनुमंत म्हणले म्हणजे जमिनीवर पडल्यानंतर माझं आहे ना? हो. आता पुढं काय उद्योग करील तिला अंदाज नसावा. मग फळ पडलं की झालं. मग निघाले हनुमंत आणि सगळं अशोकवन उद्ध्वस्त करण्या इतकं हलवलं. खाली फळ पडलं की सीतेची आज्ञा, पडत्या फळाची, आणि संपवायलाच सुरुवात केली. हनुमंताचं हनुमंताबद्दल वाक्यच आहे हे, कृष्णांबद्दलही वापरलंय विवेकानंदाने. ही सॉ, ही केम, ही सॉ अँड ही कॉन्कर्ड. तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यांनी सगळ्यांना जिंकलं आणि भयंकर असा पराक्रम केलाय. समर्थांनी जे 12 शेवट 11वं जे भीमरूपी स्तोत्र लिहिले ना, ते असं लिहिले, किती लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला, तो म्हणला आधी मला खाऊ दे व्यवस्थित. खिजविता खिजवी खिजवे ना, रिजविता रिजवी रिजवे ना, झिजविता झिजवी झिजवे ना, विजविता विजवी विजवे ना. अनुप्रास वापरलाय. किती त्याला खिजविता खिजवी, किती गजवलं, तो तुम्ही निवांत राहा, मला आधी मोसंब खाऊ दे, मग ॲपल खाऊ दे, मग बोरं खाऊ दे, सगळं आधी माझं पोटपूजा नीट होऊ दे. हे ऐकावं पोरांनो, आपल्याला कल्पना नाही काय आतमध्ये DNA टक 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 बदल होतो. नंतर टेन्शनमध्ये खातात. अर्धी गोळी शुगरची खा, मग म्हणले खा, गेले. शुगर आपल्याला थोडीच आहे, ती देहाला असेल तर असेल. एकदम स्ट्रॉंग करतं आपल्याला हे रामकथा. आणि हनुमंतांनी यानंतर खूप मोठा पराक्रम केलाय. पहिल्यांदा त्यांनी जंबू नावाच्या माळ्याला ठार केलाय. त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. हनुमंताच्या पायाखाली कोणीतरी एक राक्षस दिसतो बघा मूर्तीमध्ये, नाही का? तो जंबूमाळी आहे, त्याला दाबून धरला पायाखाली आणि आपला कार्यक्रम चालू ठेवला. हेच पुढं भीमानं केलंय बकासुराच्या वेळेला असं. आणि नंतर रावणाच्या पहिल्या मुलाला ठार मारलाय. त्याचं त्यावेळेचं नाव आहे अक्षय कुमार. त्यावेळेचा आणि यानंतर इंद्रजिताला पाठवलंय. इंद्रजित हा पराक्रमी आहे ते बरोबर आहे, पण इंद्रजितानं टाकलेलं जे ब्रह्मपाश आहे ते हनुमंतावर कार्य करणारं नव्हतं. पण हनुमंतांनी विचार केला तर 8:30 होत आलेत, मला 2 मिनिटात थांबायचं आहे, आता बघूया तरी. आणि म्हणून हनुमंतांनी तो ब्रह्मपाशाचा स्वीकार केला. आणि इंद्रजिताला उगाचच वाटते मी याला कसा कैद केला, आणि त्यानं मुद्दाम मिरवणूक, लंकेच्या लोकांना मी किती महान आहे कळलं पाहिजे, पुढच्या निवडणुकीत शक्ती प्रदर्शन. आणि काय काय लोक करत होते, कोणी थुंकत होतं हनुमंतांच्या अंगावर. लंकेतनं जेव्हा त्याला कैद करून नेला ना, चालत चालत मुद्दाम मिरवला, या गल्लीतनं त्या गल्लीतनं सगळीकडनं. हनुमंत म्हणाले बरं झालं त्यांनी GPS रेकॉर्डिंग ऑन केलं, कारण नंतर लंकेत यायचंय ना, थोड्या वेळानंच कार्यक्रम करायचा आहे. आणि हनुमंत तिथे जाऊन उभे राहिले रावणासमोर आणि टक करून एकदम आपलं ते जे ब्रह्मपाश आहे ते तोडून टाकले. इंद्रजित बघायला लागला, हे काय? तो म्हटला मला काहीच नाही होत, फक्त तुझ्यावर उपकार म्हणून मी आलो, समज. त्याचा अहंकार दूर केला. आणि त्या रावणाकडे बघून त्यानं जी स्तुती केली आहे, अहो रूपम, रावण किती छान दिसतोय, अतिशय पराक्रमी आहे. हनुमंत म्हणतात याच्यात एक जर दुर्गुण नसता तर याला इंद्रादी देवतांचा लोकपाल म्हणून नेमता आला असता, इतका हा महान आहे. आपले लोक कसे होते लक्षात घ्याल, वाईटातल्या वाईटाचं सुद्धा जे चांगलं आहे त्याची स्तुती करायचे असे लोक होते. म्हणून त्यांनी रावणाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्याचा विचार जो डिटेल स्टडी आहे तो उद्या करूया. उद्या अर्ध्या भागामध्ये रामकथा पूर्ण करून उरलेल्या अर्ध्या भागामध्ये ललिताचं थोडासा विचार करू. आपण वेळेवर या. उद्या समारोपाचं हे रामकथा समारोप आहे.
आपण जास्तीत जास्त लोकांनी या. उद्या रविवार नाही आहे मला माहिती आहे, पण तरी या. परवापासून बुवांची कीर्तन आहेत, जास्तीत जास्त लोकांनी या. हा उत्सव आपण उचलून धरला पाहिजे. आपल्या गावामध्ये सांस्कृतिक विचारांचं हे देवाणघेवाण केंद्र आहे, लक्षात घ्या. मंदिरं, मठ, या संस्था, आध्यात्मिक संस्था किंवा धार्मिक संस्था यांची ही जबाबदारी आहे की अशा प्रकारे लोकांना एकत्र बसवून एक विचारे भरावे. सगुण पूजाही आपली झाली पाहिजे, म्हणजे आपल्या दैवी आशीर्वाद राहतो, डिवाइन ब्लेसिंग राहतं. आणि सगळ्यांनी एकत्र बसून या जे विचार आहेत आपल्या संस्कृतीचे त्याचं विचाराचं देवाणघेवाण केंद्र असलं पाहिजे. याकरता मी पुन्हा पुन्हा दत्त देवस्थान कोंडगाव यांचं अभिनंदन करेन की आपण अशा प्रकारची कथा आयोजित केली. नाही तर बऱ्याचदा हल्ली हे बंद झालंय, नुसत्या लाईटाच्या माळा लावतात आणि काहीतरी रेकॉर्डिंग लावतात. इतकी मंदिरं आहेत, कीर्तनकार किती आहेत, प्रवचनकार किती आहेत, चांगले तयार असणारे लोक किती आहेत. म्हणून असे लोक तयार करा, आपण प्रवचन कीर्तन करा. प्रत्येक वेळेला बाहेरूनच माणूस बोलावला पाहिजे असं नाही. आपण रामकथा करा, आपण कुठली तरी कथा करा. आपण छोटं छोटं तरी शिका. 1 कीर्तन शिका, 2 कीर्तन शिका आणि छोट्या छोट्या मंदिरात कीर्तन येऊ द्या. 10, 20, 50 लोक तिथे जमू द्यात. आणि मग परिणाम असा होईल की आपल्यालाच कळणार नाही सगळीकडे रामांचा विचार कसा पोहोचला, सगळीकडे कृष्णांचा विचार कसा पोहोचला, सगळीकडे ज्ञानोबा तुकोबा कसे पोहोचले. आणि संसारही सुखी होईल आणि समाजही एकत्रही होईल. हेच त्यांनी सांगितले, एक है तो सेफ है. हेच त्यांनी सांगितलंय की आपण सगळे एकत्र येऊया. बरं, इथेच विरमतो. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ रामकथेची फलश्रुती म्हणा आणि लगेच नौका म्हणायची आणि आरती लावायची. सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद्व्रतं महत्. मंगलम लोकरामाय रघुरामाय मंगलम, मंगलम पद्मवक्त्राय रामभद्राय मंगलम. एवं वाल्मीकिना प्रोक्तं रामायण कथामृतं यः पठेद् रामचरितं सर्वपापैः प्रमुच्यते. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. राम नाम वरानने, राम नाम वरानने. आत्ताच याच वर्षी एप्रिलमध्ये बाळूदादांनी, आमचे बाळासाहेब आलासकर वाडीहून आले, त्यांनी वाडीमध्ये रामकथाच ठेवली होती आणि वाडीचे पुष्कळ लोक ऐकायला येत होते. मी बाळूदादांना पण या निमित्तानं नमस्कार करतो. आपण आणि वेगळंच काम आहे हे सगळं, एवढंच सांगतो. या सगळ्यावर प्रेम आहे. आमच्या गुरुजींची, त्यांच्या गुरुजींची कीर्तनं त्यांनी वाजवली आहेत. आजही ते वाडीहून मुद्दाम साखरपावासियांच्या प्रेमाकरता, दत्ता काकांच्या तुमच्या प्रेमाकरता आणि कथेच्या प्रेमाकरता आले. पण म्हटले मी लगेच साथीला बसतो. ही प्रांजळता त्यांच्याजवळ आहे. म्हणून आमच्या सगळ्यांचं वंदन त्यांनी स्वीकार करावं. आणि एक वंदन आपण दत्त महाराजांकडे उद्या जाल तेव्हा पोहोचवा अशी पण विनंती करतो. म्हणजे याचं मूळ ठाण ते आहे. म्हणून एवढं बोललो. आपण नौका म्हणूया आणि मग आरती लावून आपण थांबूया. आरती म्हणून थांबूया. श्रीराम नाम नौका भवसागरी तराया. श्रीराम नाम नौका भवसागरी सुटले अफाट वारे मन तारू त्यात बिथरे. त्या वादळा तुम्ही या तारील राम राम. श्रीराम नाम श्रीराम भवसागरी ब्रह्मभोवर्या नौका परी
दंभ लोभ सुसरी किती किती विखारी शांत माया मांत्रिक राम भवसागरी आम्ही सर्व ही प्रवासी जाणार तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राय श्रीराम नाम नौका भवसागरी तराय श्रीराम नाम नौका भवसागरी तराय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम आरती उमाळू पाहू सुंदर मेघ श्याम राम रत्न खचित माणिक वर्णुकाय मुकुटी स्वर्गावरुणी देव पुष्प पुष्टी करीती राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय वाळू पाहू सुंदर मेघ श्याम राम कणत्कराचे ताठ करी धनुष्य बाण मारुती पुढे उभा कर जोडून राम श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम मारुती ओवाळू पाहू भरत शत्रुघ्न बाई चौऱ्या ढाळी सिंहासनी आरूढ सुंदर मेघ श्याम राम विष्णुदास नाम म्हणे मागणेची अखंडित सेवा घडो राम चरणाची राम श्रीराम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम राम आरती ओवाळू पाहू हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की भगवती श्री सीता माता की श्री महारुद्र हनुमान की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सब संतन की जय सगळ्यांनी खाली बसून घ्या आणि डोळे मिटून 2 श्लोक म्हणायचे आहेत आपल्याला सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ।